हे पुस्तक आहे आपलं. रॉन्डा बर्न नावाच्या लेखिका आहेत आणि त्यांचं द सिक्रेट नावाची पुस्तकं आहेत. 5 पुस्तकांची सीरीज आहे. ते प्रत्येक पुस्तक द सिक्रेट नावाचा एक सिनेमा आहे हिंदीमध्ये रॉन्डा बर्न यांचा. तुम्हाला वाटला तर तुम्ही तो YouTubeवर पाहू शकता. हिंदीत आहे, इंग्लिशमध्ये आहे. सेकंड आहे त्यांचं पुस्तक त्यांनीच लिहिलेलं दुसरं पुस्तक आहे द मॅजिक म्हणजे जादू. अ, खरं तर आपला विश्वास असतो किंवा नसतो, पण जादू घडत असते. कधी-कधी नकळत आपण एखाद्या गोष्टीचा खूप विचार करत असतो, की मला हे हवंय, मला हे हवंय. खरं तर तुम्हाला मनापासून ते हवं असतं आणि काही दिवसांनी ते तुम्हाला मिळतं. पण तुम्हाला हे लक्षात येत नाही ते कसं मिळालं. अरे, म्हणजे नुसता विचार केलेला, पण ही गोष्ट झाली. पण तुमचं मन आतल्या आत सतत त्या गोष्टीच्या पाठलागावर असतं किंवा जेव्हा एखादी व्यक्ती, एखादा स्पोर्ट्समन गोल ठरवतो, की मला ऑलिम्पिकला खेळायचंय किंवा मला समजा आपलं राष्ट्रीय काही पदक मिळवायचंय, तेव्हा तो जेव्हा सतत त्याचा विचार करतो आणि त्यावर काम करतो, तेव्हा त्याला सक्सेस मिळतं. आपल्या अनेक संतांनी वगैरे पण आपल्याला सांगितलेलं आहे, की देह देवाचे मंदिर जर तुम्ही ध्यान करताय तर आणि आत्मा परमेश्वर. तर परमेश्वर आत्मा नाही, आपलाच आत्मा आपल्या शरीरात आहे आणि त्याला आपण ध्यानरूपी अन्न द्यायचंय. अशी एक कल्पना आहे आणि आपण बाकीचं खातो ते आपल्या शरीरासाठी. तर जादूमध्ये आपल्याला जादू घडते का यावर विश्वास ठेवायचा आहे. आपण लहान असताना जादू घडत असते. कारण आपल्याला वाटतं की अ, ख्रिसमसला नाताळ बाबा येतो आणि सगळ्यांना गिफ्ट देऊन जातो. खरं तर तेव्हा गिफ्ट आई-वडीलच ठेवतात मुलांसाठी. पण त्या लहान वयात आपल्याला पटतं ते आणि आपल्याला कार्टूनमध्ये पण उंदीर मांजराचा खेळ दिसतो, तो पण आपल्याला फनी वाटतो किंवा आपल्याला एनिमल्स उडताना दिसतात. कारण आपण जेव्हा लहान असतो, तेव्हा आपलं मन खूप निर्मळ असतं आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडतायत असं आपल्याला खरं वाटतं किंवा आपण स्वप्नही बघतो किंवा कार्टून बघताना मुलं त्यात रमून जातात. कारण त्यांना ते खरं जग वाटतं. पण जसजसे आपण मोठे होत जातो, तसतसं आपलं जग थोडंसं बदलत जातं. कारण आपल्या बिलीफमुळे आपण आपल्या आई-वडिलांचं ऐकतो किंवा शेजारी-पेजारी जे चर्चा चालतात, त्यावर आपलं असं जरा कान असतो आणि मग त्यामुळे आपण नको त्या भ्रमातही फसायला लागतो आणि जे खरं असतं ते आपण विसरून जातो. आणि अविश्वास, निराशा या सगळ्या गोष्टी आपल्याभोवती हळू जमायला लागतात. आणि मग आपल्यालाही वाटायला लागतं, "अरे, हे माझ्या बाबतीतच का घडलं? यासाठी मी काय केलेलं?" पण तुम्ही कळत-नकळत शेजाऱ्यांबरोबर एखाद्याला जर नाव ठेवलं असेल, एखाद्याला तुम्ही काहीतरी बोलला असाल, ते बोलल्यावर तुम्ही पण, "हां, अरे, तो माणूस आहे ना बरोबर नाहीये." तर तुम्ही पण, "हां, बरोबर नाहीये." हे वाक्य आपणही कधी-कधी बोलतो. "हा स्टुडंट बरा नाहीये." किंवा हा स्टुडंट बरा आहे, त्याच्या आईची काहीतरी गडबड आहे, असं काहीही आपण बोलतो. आणि नकळतपणे आपण 10 पावलं मागे जातो. म्हणजे आपल्या आयुष्यात कुठल्यातरी एखाद्या गोष्टीत जर आपण स्टक असतो, जसं नातेसंबंधात जर आपला प्रॉब्लेम असेल, पैशांच्या बाबतीत असेल, तर आपण कळत-नकळत त्या नातेसंबंधांना किंवा पैशांना काहीतरी बोललोय. हा एक भाग आहे. तर जादू अशी आहे, तर आपण आता जर कोणाला काही बोललोय, पण आपल्याकडे आता तेवढी डेअरिंग नाही किंवा ती व्यक्तीही आपल्या समोर नाहीये. पण आपल्याला तिची माफी मागायची आहे. तर ती कसं शक्य आहे? तर आपल्याला लिखाणातनं माफी मागायची आहे त्या व्यक्तीची. तुम्हाला पर्सनली जाऊन त्या व्यक्तीला भेटायचं नाहीये. तिची माफी मागायची आहे मनातल्या मनात आणि त्या व्यक्तीचे चांगले गुण काय होते ते आठवायचे. तर अनेक अशी बिघडलेली नाती या सगळ्या प्रकारामुळे सुधारलेली आहेत. अनेक लोकांना पुन्हा पूर्वीची लोकं भेटली आहेत. अनेक लोकांच्या पैशांचे जे अडकणं असतं, कुठेतरी स्टक होतात. पैसे येत नाहीत. पैसे आहेत माझ्याकडे, पण ते हातात सध्या नाहीयेत. हा जो गोंधळ असतो, तो हळू दूर व्हायला लागतो जादूमुळे. कारण तुम्ही जेव्हा जादूवर विश्वास ठेवता आणि तुमच्या शरीरात कृतज्ञता भरून वाहायला लागते. तुम्हाला फक्त कृतज्ञतेत राहायचंय आणि कुठल्याही गोष्टीचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाहीये. यासाठी हा सगळा प्रपंच आपल्याला रॉन्डा बर्न यांनी दिलेला आहे. खरं तर आपल्या संतांनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. पण काय असतं आपण जरा पारतंत्र्यात राहिल्यामुळे फॉरेनर लोकं बोलल्यावर आपल्याला जरा पटतं. हरकत नाही कारण कुठेही आपले सीनियर गुरु कुठेही असू शकतात.
असं काही नाही की ते मागल्या जन्मी भारतात होते तर या जन्मी ते अमेरिकेत गेलेत. अशी अनेक लोक आहेत ज्यांना आपली मागचे पास्ट लाईफ आठवतायत. असंच एक पुस्तक आहे सीतायन म्हणून. त्याच्यामध्ये सीतेकडे जी कामाला उर्मिला नावाची दासी होती, ती आता फॉरेनमध्ये कुठेतरी आहे आणि तिने एक पुस्तक लिहिलंय तिच्या आठवणींवर चॅनेलिंग करून. त्यामुळे खरं रामायण काय आहे ते पुस्तकात एका दिलेलं आहे. सो असं सगळं चेंज होत चाललंय आणि जादूमुळे आपलं आयुष्य आपण कसं बदलू शकतो, त्याचे सगळ्यांनी धडे घेतलेले आहेत आणि आज आपण भेटलोय फक्त आपण लिखाणात काही चूक करतो का? आपण जेव्हा जादूच्या पहिल्या लेसनमध्ये आपल्याला सांगितलं होतं, की आपल्याला मिळालेली वरदानं, म्हणजे आपल्याला जे ब्लेसिंग्स मिळालेत. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला लहानपणी आपण काही आपले पैसे देऊन काही विकत घेतलं नव्हतं. आपण आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या गोष्टींवरच मजा मारली, धमाल केली, काय-काय केलंय. त्याला म्हणतात ब्लेसिंग्स. आपल्याला मावशी-काका होते, त्यांनी आपल्याला काय-काय दिले. आपण आजीकडे जायचो, आपण दुसऱ्या एका आजीकडे जायचो. म्हणजे एक आजी नाना-नानी, एक आजी दादा-दादी त्यांच्याकडे आपण जायचो. ते आपल्यावर खूप प्रेम करायचे. ते आपल्याला काय-काय घेऊन द्यायचे. गावाला गेलो की ते आपल्याला कपडे द्यायचे. हे आपले ब्लेसिंग्स आहेत. शिवाय अनेक लोकं गरीब असतात. ते कुठे झोपडपट्टीत राहतात, बैठ्या खोल्यांमध्ये राहतात किंवा चाळीमध्ये राहतात. त्यांच्या घरी टॉयलेट, बाथरूमची सोय नसते. पण आपण मात्र चांगल्या घरात राहतो. आपल्या घरात या सगळ्या सुखसोयी असतात. ही सुद्धा आपल्याला मिळालेली ब्लेसिंग्स आणि वरदानं आहेत. तर पहिला लेसन आपल्याला सांगतो, रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला अंथरुणातच किंवा ताबडतोब तुम्ही उठून जा आणि वही पेन काढा आणि त्याच्यात तुम्हाला पहिल्यापासून मिळालेली 10 ब्लेसिंग्ज काय होती, त्यावर तुम्हाला लिहायचंय रोजच्या रोज. पण तुम्ही लहानपणापासून सुरुवात करू शकता, की मी माझ्या घरी छान मला घर होतं, घरात लाईट होती, 24 तास पाणी होतं. ही तुमची मग माझ्या दरवर्षी वाढदिवस साजरे केले जायचे. दरवर्षी मला वाढदिवसाला बाहुली मिळायची. मुलं असतील तर त्यांना गाडी मिळायची. ही ब्लेसिंग्ज तुम्हाला लिहायचे ते अशा टाइपमध्ये लिहायचे, की मी आभारी आहे. माझ्या लहानपणी मला छान घर मिळालं आणि त्यात साऱ्या सुखसोयी होत्या. त्यामुळे मला खरोखर वरदान मिळाल्यासारखं वाटतंय. आपण लिहायचंय का सगळ्यांनी? हो, हो. हो, हां, लिहायचंय. हां. तर वरदानांमध्ये हे 1-2 वाक्य लिहा. जास्ती लिहायची गरज नाही. पण 2-2 वाक्य जर तुम्ही लिहिलीत, तर तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला नक्की काय लिहायचंय. तर तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, की मी आभारी आहे. मी आभारी आहे माझ्या आई-बाबांची किंवा आई-बाबांची मी खरोखरच कृतज्ञ आहे. कारण लहानपणी मी जे मागायचे, ते मला ते सगळं घेऊन द्यायचे. हे 2 वाक्य लिहून घ्या. मी आभारी आहे परमेश्वराची म्हणा, युनिव्हर्सची म्हणा, विश्वाची म्हणा, कुणाचंही म्हणा किंवा मी आभारी आहे. का? तर मला कारण पण आपल्याला लिहायचंय. मी लहानप मी आभारी आहे माझ्या आई-बाबांची. कारण लहानपणी मला त्यांनी छान घर दिलं आणि त्यात सगळ्या सुखसोयी होत्या आणि त्यामुळे मला वरदान मिळाल्यासारखं वाटतं. किंवा ही 3 वाक्य तुम्ही एक-एक करून वेगळी सुद्धा लिहू शकता. मला माझ्या लहानपणी मी आभारी आहे आई-बाबांची, कारण मला माझ्या लहानपणी छान घर मिळालं. मी आभारी आहे माझ्या आई-बाबांची, त्या घरात सगळ्या सुखसोयी होत्या. मी आभारी आहे माझ्या आई-बाबांची, सगळ्या सोयींमुळे मला खरोखर वरदान मिळाल्यासारखं वाटत आहे. मी तुम्हाला आई-वडिलांबद्दल लिहायला सांगितलं होतं आधी. अशा प्रकारे आपल्याला वरदानं लिहायचे. त्या वरदानांमध्ये तुमच्या घरी लाईट होती, तुमच्या घरी फॅन होता. लाईट गेली कधी लाईट गेल्यावर आई मला असा एक वारा घालायची आणि मला झोपू द्यायची. हे सुद्धा आईने दिलेले ब्लेसिंग्स आहेत आपल्याला. आपल्याला पूर्वी असे फॅन असायचे दांडीवाले. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही आठवू शकता, त्यांच्याबद्दल थँक लिहू शकता. दुसऱ्या लेसनचा आपल्याला तसा काही होमवर्क नाहीये. आपल्याला फक्त जादूच्या दगडाबद्दल
दगड घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला आपण एका हातात धरून दिवसभरात जे काही चांगलं घडलंय त्याबद्दल आपल्याला त्याच्याशी बोलायचंय, त्याला सांगायचंय. आज सकाळी मला ना शेजारच्या काकूंनी काहीतरी खायला आणून दिलं. वाव, मजा आली हा. आज दुपारी माझ्याकडे पाहुणे आले होते आणि ते येताना खाऊ घेऊन आले होते किंवा काहीतरी त्यांनी फळं आणली होती. वा 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 वा, थँक्यू थँक्यू. आज मला फ्री मध्ये आंबे मिळाले. थँक्यू थँक्यू. असं तुम्ही याच्याशी बोलू शकता. आणि सगळ्यात बेस्ट जे काम झालंय, फॉर एक्झाम्पल मी लिहिते की वाव, मी अत्यंत आभारी आहे झूमची, कारण मी आज एक सेशन घेते आणि ते खूप छान झालंय. तुमच्या लक्षात येतंय, तुम्ही सेशन बद्दलही लिहू शकता, सेशन ज्याच्यामुळे होतंय त्याच्याबद्दलही लिहू शकता. लिहू शकता म्हणजे सॉरी, दगडाशी बोलू शकता. दगडासाठी लिहायचं नाही आपल्याला. ओके, पहिलं झालंय पूर्ण तुमचं फर्स्ट. आणि आईबद्दल किंवा बाबांबद्दल तुम्हाला जर पुन्हा एक मी वाक्य सांगते, आईचे मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो, कारण तिने मला जन्म दिला, तिचे दूध पाजले आणि माझे खूप लाड केले. वरदानांबद्दल साधारण आयडिया आपल्याला आलेली आहे आता. रेखा जी, समझ में आ रहा है कि हिंदी बताऊं? आ रहा है ना? मराठी मैं समज में बहुत आता वेरी गुड. थैंक यू. ओके, फर्स्ट डे का हमें समझ में आया, ये टाइप से वरदान हमें लिखने हैं. फिर आपको लाइफ में उन्होंने आपकी 2 चोटियां बांधी, आपको स्कूल भेजा, आपके लिए कुछ कुछ बना के खिलाया, ये सब उसमें आ जाता है. फिर हम बड़े होते गए, फिर भी उन्होंने हमारा पीछा किया, हमको पढ़वाया, हमसे क्या क्या काम करवाए, ये सब लिखना है. ओके. थर्ड डे ला आपण जादुई नातेसंबंधांकडे जातो. जादुई नाते. हा, मग बोला. आता हे लिहिताना जेव्हा आपण ते 5-5 किंवा 10-10 लिहित होतो, पण आता तसं काही नाही ना. आपण काय एक पान नाही, 2 किती पान पण लिहा, किती वाटेल पण तेवढी लिहा. 100 लिहा. नवऱ्याचं तुमचं नातं चांगलं नाही, 100 त्याच्याबद्दल चांगलं गोष्ट लिहा. सगळं सरळ होणार. ज्या गोष्टीत तुम्हाला चेंज हवाय ती गोष्ट ताबडतोब चेंज होणार. प्रीती, किती लिहिणार आहेस? मला एक क्वेरी आहे. बोला. हा, हे जे आपण लिहितोय ते आपल्याला वेळ मिळेल किंवा सुचेल तेव्हा पण लिहू शकतो की फक्त संध्याकाळच्याच वेळी असं काही आहे का? हे कोण बोलतंय? गौरी. गौरी, अच्छा. गौरी, सकाळी लिहिलत ना उठल्या उठल्या तर फार बरं पडेल. ओके, सकाळच अं, उठून लिहायचं हे सगळं. ओके. सकाळी म्हणजे उठल्यावर तुम्हाला लगेच काम असतं का? थोडं 10-15 मिनिटं आधी उठून लिहा. हो हो हो, चालेल. हा, कारण सकाळची लवकर ती फुलफिल होतात आपली स्वप्न. आणि हम्म. असं काही कंपल्शन नाहीये, एखाद दिवशी तुम्ही लेट झोपलात, नाही उठलात, तर तुम्हाला ज्या वेळेला आवडेल फक्त ते कृतज्ञतेने लिहायचे, हो की हो. तुम्ही आता आई-बाबांबद्दलच लिहा. जर तुम्हाला नीट लक्षात नाही आलं तर फक्त आई-बाबांचं आणि बालपणाचं लिहा हम्म. सध्या तरी. ओके, जेव्हा आपण परत चालू करू तेव्हा तुम्ही पहिल्या धड्यापासून या, पण आई-बाबांबद्दल जितकं लिहाल. हो. काही आपल्याला कल्पना नसते, आपल्या वडिलांनी नाही, खूप प्रत्येक आहे इयरला. लिहिण्यासारखं, खूप आहे हो, लिहिण्यासारखं. खूप आहे. रडायला येईल, डोळ्यातनं पाणी निघेल, कारण आपण टेकन फॉर ग्रँटेड घेतो प्रत्येकाला, हो. सगळ्यांना. आई वडिलांना पण नावं ठेवण्यात पुढे असतात सगळी मुलं. बाहेर बाहेर ओरडाआरडा चालू असतो मुलांचा. चायला माझा बाप, चायला माझी आई, असं चाललेलं असतं. हो. त्यावर आपल्याला आळा घालायचा आहे. हम्म. त्यामुळे कधी कधी आपल्या कामात अडथळे येतात, आपल्या लक्षात येत नाही. सो आई-बाबांबद्दल खूप लिहा, खूप लिहा. तुम्ही 25 वर्षाचे असाल तर 25 वर्षाचं तुम्हाला कितीतरी लिहिण्यासारखं आहे. मान्य आहे, आपल्याला लहानपणीचं काही सुचणार नाही, पण जिथून आठवण येते तिथून लिहायला लागा. ओके. पण आपल्याला त्यांनी लहानपणी आपल्याला त्यांनी सांभाळलेलं आहे, पाळण्यात झोपवलेलं आहे, हे तुम्ही अंदाजे लिहू शकता, त्याच्यात हो. काही प्रॉब्लेम. ओके, ओके. थँक्यू.
आणि नंतर आपण जातोय तिसऱ्या लेसनवर. तिसरा लेसन आपला आहे जादूचे नातेसंबंध. आपल्याला ज्या व्यक्तींचा, आता बघा लक्षात घ्या, तिसरा विषय जादूचे नातेसंबंध कसे आहेत, तर तुम्हाला ज्या 3 नात्यात चांगलं एकत्र राहायचंय किंवा तुमच्या मुलीची बद्दल तुम्हाला काही तक्रार आहे समजा किंवा तिला तुमच्याबद्दल, पण तुम्हाला हवं असेल आपल्या मुलीने असं वागावं, तर त्याबद्दल तुम्हाला तसं लिहायचंय आणि ती बदललेली आहे असं समजूनच लिहायचंय आपल्याला. आणि तिच्या गुणांबद्दल लिहायचंय. माझी मुलगी मस्ती करते किंवा झोपून राहते, पण तिच्यात हा एक गुण आहे. कुठला गुण आहे? की ती जेव्हा कामाला लागते तेव्हा ती वाघिणीसारखं काम करते. त्यावेळी ती मागे-पुढे पाहत नाही. असं तिच्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्याला शोधून घ्यायच्या आहेत. ओके, त्याच्याबद्दल मी सांगते. समजा तुमचा नवऱ्याबद्दल तुम्हाला लिहायचंय. नवऱ्यात तुम्हाला बदल अपेक्षित आहे. तर मी आभारी आहे सागर तुझी. तू मला नेहमी हसवतोस. आता तो रडवत असला तरी तुम्हाला हसवतो लिहायचंय. ॲक्चुअली काय असतं, आपण सगळं गैरसमज करून घेत असतो. प्रत्यक्षात खरं तर वेगळं असतं. म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, की एखादा अपघात प्रत्येक दिशेतनं बघणाऱ्या माणसाच्या माइंडनं, मी जर उत्तरेला आहे, तर मला उत्तरेकडनं जी बाजू दिसते तेवढीच मला कळतो तो अपघात. तसं प्रत्येकाचं आहे. तुम्ही ठरवलंय, की माझी मुलं हा आपण बघा बोलतो बोलता, की "अरे बाबा अभ्यास कर नाहीतर नापास होशील." याच्यात तुम्ही काय अफर्मेशन दिली आहे? तुम्ही रॉंग मेसेज देताय. अभ्यास करून पण बिचाऱ्याला नापास करताय. तो आपल्याला आपल्यावर कंट्रोल करायचा, आपल्या भावनांवर कंट्रोल करायचा आहे. तिसऱ्याच नातेसंबंधात आभारी आहे. मी आभारी आहे आई तुझा महाविद्यालयीन जीवनात तू मला आधार दिलास म्हणून. हे जर मुलाला आईबद्दल चेंज करायचंय, तुम्हाला तुमच्या आईशी रिलेशन चांगलं हवंय, तर तुम्हाला असं लिहू शकता तुम्ही. अशी 2-3 वाक्यच मी तुम्हाला सांगते. आता कशा-कशाबद्दल मी आभारी आहे सागर तुझी, तुझा ड्रेस सेन्स, तू जे कपडे वापरतोस वेगवेगळे छान ते मला आवडतात. तर अशा काहीही गोष्टी तुम्ही समजून घ्या चांगल्या. ओके. हा आपला तिसरा लेसन आहे. मग त्याच्यात तुमच्या मुलाकडनं तुमची अपेक्षा आहे. माझ्या मुलाकडनं मला अपेक्षा आहे, तर मी लिहिते, की तू मला एक तर आई म्हणून चूज केलं त्याबद्दल धन्यवाद. कारण आपली मुलं आपल्याला आई म्हणून चूज करतात. दुसरं लिहिते, की तू सतत काही ना काही करत असतोस. म्हणजे सतत तो काहीतरी कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर करत असतो. तू तो हार्डवर्क काहीतरी करतोयस त्याबद्दल धन्यवाद. तिसरं प्रत्येक एक्झामला तो सतत करतोय, हार्डवर्क करतोय ते लिहिते. मग तू दर एक्झाममध्ये पहिला येतोस असं लिहिते आणि तुला इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडल येणार आहे असंही लिहिते. तुम्हाला काय लिहायचंय तुम्ही ठरवा. तुम्ही ते मिळालंय त्याला. मी असं लिहिते जय. जय फॉर रिसिव्हिंग गोल्ड मेडल इन इंजिनिअरिंग कॉलेज. ओके. तर तो घेतोय असं मी हे केलंय. तो घेणार आहे, घेतोय. समजतंय तुम्हाला? मिळालंय असं आपल्याला ती गोष्ट मिळाली असं लिहायचंय. ओके. नेक्स्ट. चौथा लेसन आहे आपल्याला आरोग्याचा. आपण आपल्या शरीराला सुद्धा टेकन फॉर ग्रँटेड घेतो. तिथे एक ब्रीदवाक्य दिलंय, आरोग्याची देणगी मला जिवंत ठेवत आहे. आणि इंग्लिशमध्ये अ गिफ्ट ऑफ हेल्थ इज कीपिंग मी अलाइव्ह. आता आरोग्याची देणगी याच्यावर तुम्ही कितीतरी गोष्टींबद्दल लिहू शकता. मेंदू, माझं स्काल्फ, हे वरचं जे आपलं हे आहे ना, स्किन आहे ना, जे केसांसाठी आहे ते. माझे केस इतके छान आहेत. तुम्ही केसांना थँक यू म्हणा. माझे आयब्रोज छान आहेत, त्यांना थँक यू म्हणा. आय एम थँकफुल टू माय आयब्रोज बिकॉज ते इथून जर काही डोळ्यात आपल्या जात असेल, तर डोळ्यांचं रक्षण करतात त्या. असे डोळे आहेत, डोळ्यांमुळे मी सुंदर जग बघते. मी आभारी आहे माझ्या डोळ्यांची. त्यामुळे मी सुंदर जग बघू शकते. मी वेगवेगळे नेचर बघू शकते, हे सगळं. मी आभारी आहे माझ्या ओठांची, म्हणजे मी अन्न घेऊ शकते तोंडात. मी आभारी आहे माझ्या दातांची, मी चावू शकते. मी आभारी आहे माझ्या जिभेची, मी वेगवेगळ्या टेस्ट घेऊ शकते. असं प्रत्येक अवयवाची जी स्पेशालिटी आहे. मी आभारी आहे माझ्या कानांची, त्याच्यामुळे मी मेडिटेशनचे इयरफोन लावून मेडिटेशन ऐकू शकते, म्युझिक ऐकू शकते. आणि नेचरमध्ये जे संगीत आहे, पाण्याचा खडखडाट किंवा वारा वाहताना जो आवाज येतो, ते आपण सगळं ऐकू शकतो. तर मी आभारी आहे कशाची ते तुम्हाला कळलंय. तर तब्येतीचं आपल्याला काय आपल्याला आरोग्याची काय दिलंय ते वाक्य आरोग्याची देणगी मला जिवंत ठेवत आहे. जिवंत ठेवत आहे.
हो हो. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. याच्यात ओके, आभारी आहे हे सुद्धा वाक्य तुम्ही ना. ऐका. तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून तुम्ही प्रत्येक वाक्य जर 11 वेळा लिहिलं तर उत्तम आहे. जे असं सिंगल वाक्य आपण हायलाइट करून ठेवलंय त्याबद्दल मी बोलतेय. आणि 10 वरदानं आपण लिहिणार आहोत. तुम्हाला जर पैशांबद्दल काही आहे, आपण पुढे येतोच आहे पैशांवर. पैशांबद्दल पुढचा धडा आहे आपला 5वा धडा आहे, जादूची धनसंपत्ती. तिथे पण आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, मला आयुष्यभर मिळालेल्या मला संपूर्ण आयुष्यात मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे. शिवाय तुम्ही जरा लक्ष्मीसाठी पण थोडं काम करू शकता. थँक यू लक्ष्मी माते. तुझ्यामुळे मला काय मिळालंय? प्रत्येक वस्तू आपण विकत कशाने घेतली आहे? पैशाने. थँक यू लक्ष्मी मा फॉर फ्रीज. हे मी जरा इंग्लिशमध्ये लिहिते. तुम्हाला मराठीत लिहायचंय का इंग्लिशमध्ये लिहायचंय? तुम्ही ठरवा. थँक यू लक्ष्मी मा फॉर वॉशिंग मशीन. थँक यू लक्ष्मी मा फॉर सगळे तुमचे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, किंवा असं नाहीये आपल्याकडे काही फुकट काहीच नसतं. आपण मोस्टली सगळं विकत घेतो. मग तुम्ही फर्निचर, वॉर्डरोब सगळ्याला थँक यू लक्ष्मी मा. कधी वेळ मिळाला एखाद्या दिवशी, ज्या दिवशी लक्ष्मीचा दिवस आहे, थँक यू लक्ष्मी मा फॉर वॉशिंग मशीन, फॉर ड्रेसिंग टेबल, फॉर कपबोर्ड, फॉर बेड, व्हॉटएव्हर. तुमच्या साड्या, तुमच्या सगळ्या वस्तू. थँक यू लक्ष्मी मा. माझ्याकडे जे गोल्ड आहे त्याबद्दल थँक यू लक्ष्मी मा. माझ्याकडे जे कॅश आहे त्याबद्दल. तुम्ही गोल्डचे 10 प्रकार आहेत, तर त्या प्रत्येक प्रकाराला तुम्ही लिहू शकता. थँक यू लक्ष्मी मा फॉर माय गोल्ड इयररिंग्स. थँक यू लक्ष्मी मा फॉर माय नेकलेस. थँक यू लक्ष्मी मा फॉर माय चेन. मग ही रिंग, जे जे तुमच्याकडे आहे त्याला थँक यू लक्ष्मी मा फॉर. जो पैशाचा आपला लेसन आहे तिथे हे तुम्ही लिहू शकता. 100 वेळा लिहा, 108 वेळा लिहा, 1000 वेळा लिहा. ज्यावर तुम्ही काम करणार आहे तिथला तुमचा ब्लॉक निघून जाणार आहे. ओके. तर या ज्या धनसंपत्तीचा आपला जो धडा आहे त्यावर आपण हे लिहू शकतो. पुढचा आपला लेसन येतो 6वा, कामाच्या ठिकाणची जादू. ते आपण आपल्याला सेक्रेटरी ठरवून आपण सेक्रेटरी फॉलो मी. आपण ऑफिसमध्ये गेलो, आपण कुठे काम करायला गेलो, आपण दुकानात गेलो, तर आपण सेक्रेटरीला ऑर्डर देणार आहोत, तू हे लिहिलंयस का? आणि तुम्ही तिथे गेल्यावर एखाद्या दुकानात तुम्ही जात असाल तर तुम्ही दुकानात गेल्यावर तुम्ही थँक्यू म्हणा. सेक्रेटरी चला साफसफाई करा दुकानाची. सेक्रेटरी सगळे वस्तू नीट लावून ठेवा. हे असं आपल्याला करायचं. ऑफिसमध्ये असाल तर सेक्रेटरी लिहून घ्या. आपल्या पिऊनला आपल्याला थँक्यू म्हणायचंय. सेक्रेटरी लिहून घ्या, माझा टेबल ज्याने साफ केला त्याला थँक्यू म्हणायचंय. तर त्या दिवशी कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ज्या वेगवेगळ्या व्यक्ती मदत करतात त्यांच्याबद्दल तुम्ही तुमच्या व्यवस्थापकाला म्हणजे सेक्रेटरीला थँक्यू म्हणणार आहात. जरी तुम्ही लिहिलं नाही तरी तुम्हाला असं व्हिज्युअलाइज करायचंय, माझ्या मागे एक व्यक्ती आहे आणि ती सगळं डायरी पेन घेऊन लिहिते, मी फक्त तिला ऑर्डर देते. 7वा दिवस, नकारात्मक विचार नाकारणारी जादू. हा काय लेसन आहे, कोणी सांगेल का मला? चला कोणाच्या लक्षात आहे बघूया. नकारात्मक विचार नाकारणारी जादू. ओके, नो प्रॉब्लेम. करोना काळात आपण किती नकारात्मक विचार केलेत, आठवतंय का? नुसतं माझी माझी एक मैत्रीण होती. हा, एक काय असतं की तिच्या घरी थोडा आधीच प्रॉब्लेम होता, पण तिच्या घरात नेक्स्ट टू डोअर तिची मैत्रीण सडनली करोनात गेली. आणि तिने इतकी त्याची भीती घेतली की त्यांनी मला वाटतं बरेच दिवस दारच उघडलं नाही, कारण कट टू कट दार होतं त्यांचं. हे हिचं दार, हे हिचं दार. आणि तिने इतकी भीती घेतली की त्यांनी सतत ते असं उकळलेलं का गरम गरम पाणीच प्यायचे. सगळे वाळले होते त्यांच्या घरातले, तुकडा बोंबील झालेले. आणि इतका त्यांनी धसका घेतला की कुणाला झालं तर करायचं काय. असं पण तुम्ही भीती घेऊन बसू नका. भीती घेतलीत की ती गोष्ट आपल्याकडे ओढली जाते. आपल्याला कृतज्ञतेत सांगितलेलं आहे की तुम्ही कृतज्ञ राहिलात. आम्ही कोणीही भीती न घेता असं मस्त राहिलं होतं की करोना आमच्याकडे वळालाच नाही. आणि करोना पण हेच होतं माहिती आहे ना तुम्हाला, स्कॅमच होता तो एक प्रकारे. आणि तिथे चुकीमाकीची औषधं दिली गेली. उगीचच सगळ्यांनी घाबरून घाबरून. तुम्ही जेव्हा मनात जे घाबरणारे विचार तुम्ही आणता तेव्हा तसंच होतं.
आ बैल मुझे बार ही आपली प्रवृत्ती आहे सगळ्यांची, की बापरे तिला झालं आता मला होईल का? लगेच झालं. थोडंसं कुठेतरी मग अंग गरम वाटते का काय ही धावपळ सुरू होते आणि तुम्ही सतत तेच विचार करत राहिलात, की होणार. अशाच परिस्थितीत आता कोरोनामध्ये काही लोकांनी त्यांचे धंदे, काही लोकांचे बुडाले, पण काही लोकं खूप वर आले. तुम्हाला माहितीये का? कारण त्यावेळी पण त्यांनी संधी साधली. तर असे अनेक मेडिटेटर आहेत, ज्यांनी कोरोनामध्ये दिवसभर मेडिटेशन केलं. हे जादूचं पुस्तक रात्रंदिवस केलं आणि त्यांच्या आयुष्यात पैसे नसताना घरी बसल्या-बसल्या 3-3 लाख रुपये महिन्याला कमावले. ही जादू कशाची आहे? तुम्ही स्ट्राँग असण्याची आणि तुमच्या अफर्मेशनची. त्यांनी ही कामं केली आणि तिथूनच मेडिटेशन म्हणा, काय म्हणा, बरीच लोकांनी शोधाशोध करून ते अशा ठिकाणी पोहोचले, की आज ते म्हणजे स्वर्गात आहेत. असे अनेक लोक आहेत ज्यांना 30-30 म्हणजे एका माणसाचा करोडोंचा चेक पास झालेला आहे. तर कशामुळे? तर तुमचे स्ट्राँग विचार, तुम्ही कृतज्ञतेत राहताय आणि आभारी आहे. युनिव्हर्स तुम्हाला द्यायला रेडी आहे. तुम्हाला फक्त मागायचंय आणि त्या दिशेने काम करायचंय. तर आपल्या 7व्या दिवसाच्या नकारात्मक विचार नाकारणाऱ्या जादूमध्ये जर आपल्याला समजा काम गेलं होतं एखाद्याचं, तर काम गेलं आणि तुम्हाला काही दिवस घरी बसावं लागलं. मोस्टली कामावर जातच नव्हती लोकं तेव्हा, कारण सगळं हेच बंद होतं. तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना. तर अशा वेळेत तुम्ही त्या नकारात्मक गोष्टीचा विचार तुम्ही सकारात्मक कसा कराल? तर त्यावर त्या पुस्तकात पण दिलेलं आहे, की या काळात म्हणजे आता कुठल्या कोरोनाचं मी एक एक्झाम्पल घेते. आपल्याला तिथे जायचं नाहीये. त्या काळात मला माझ्या कुटुंबाबरोबर म्हणजे ते नकारात्मक होतं सगळं. पण बऱ्याच लोकांना आई-वडील भेटत नव्हते मुलांना. तर त्यांना पण काही लोकांना एन्जॉय करता आलं. तर त्यामध्ये सुद्धा चांगलं काय झालं? हा शोध आपल्याला घ्यायचा आहे. तर या काळात मला माझ्या कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवता आला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला मोकळा वेळ मिळाल्यामुळे माझ्या आयुष्यात एक सुव्यवस्था निर्माण झाली. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मी काय-काय काम केलं, बराच काळ काम केलं. त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि तुम्ही मुलांबरोबर वेळ घालवलात. तुम्हाला वेळ घालवायला वेळ मिळाला. बऱ्याच आयांना म्हणजे मला तरी असं वाटतं त्यावेळी घरात वेगवेगळे खाण्याचे प्रकार केले गेले. उलट कधी नव्हे ती अजून मजा केली काही लोकांनी. आता काही लोकं घाबरून राहिले आणि बऱ्यापैकी जे लोकं घाबरले त्यांनाच इथून हे करावं लागलं. पण आजच मी काहीतरी एक ऐकलं आणि त्याच्यात ती बाई असं सांगत होती, की ज्यांना एका एज नंतर ठराविक असं वाटतं, की आपल्या लाईफमध्ये काही मोटिव्ह नाहीये किंवा काही असं हे नाहीये. ठीक आहे, मला काही या जन्मात काही मिळणार नाही असं एकदम मन टाकून किंवा विचार सोडून दिलेली व्यक्ती पटकन गेल्यात असं कोरोना काळात. तर त्यांना काही इंटरेस्टही नव्हता आणि त्यांना असं वाटत होतं माझ्या लाईफमधचं काही पर्पज नाहीये. सो तसं तुम्ही निराशावादी होऊ नका. पॉझिटिव्ह राहा आणि जर आता तुम्ही घरी होतात, त्यातनं तुम्हाला काय-काय करता आलं? तुम्ही बरेच जण ऑनलाईन गेले, बरेच ऑनलाईन जे कामं करणारे लोकं होते, ते सडनली वर आले. अनेक तुम्ही पाहिलं असेल, तर तुमच्या कुकिंगवाल्या इतक्या लोकांना पैसे मिळालेत, की काही विचारू नका. ते शॉर्ट-शॉर्ट कोणी-कोणी बनवायचे बघा, Instaवर वगैरे किंवा मग मध्ये TikTok नावाचं पण एक आलेलं. अनेक लोकांनी त्याच्यात लाखो रुपये कमवले. तर असं काही नाहीये. जेव्हा एक दरवाजा बंद होतो, तेव्हा दुसरा उघडलेला असतो. फक्त तुम्हाला त्याच्यात जाऊन तुमचं तेवढं हे पाहिजे अवेअरनेस, की काय करता येईल मला बसल्या-बसल्या. तर कितीतरी घरगुती केक बनवले बऱ्याच लोकांनी, मागवले. खाणं-पिणं काही बंद नव्हतं कुणाचं. सगळे घरगुती सगळे सुटले होते उलट. तर अशा परिस्थितीत चांगलं काय घडलं? तर मी काहीतरी मग क्लाउड किचन बनवलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. याबद्दल तुमच्या लक्षात आलेलं आहे आता मला वाटतं. आपण पुढच्या लेसनकडे जाऊया. पुढचा लेसन कुठला आहे? तर पुढचा लेसन आहे जादूचा घटक पदार्थ. त्याच्यावर मी तुम्हाला काय सांगितलेलं कोणी सांगेल का मला? म्हणजे रिव्हिजनच घेते मी एक प्रकारे तुमचं. हां. काही खायच्या किंवा प्यायच्या आधी त्याच्यात थँक यू घालायचं आपलं. येस, येस. कृतज्ञता घालायची. येस. आणि आताच मी नकारात्मक करेक्ट, व्हेरी गुड. नकारात्मक गोष्टींबद्दल बोलले, कारण जेव्हा जेवण बनवणारा जर नकारात्मक विचारात असेल, तुम्ही अलीकडे आपण बरेच हॉटेलिंग करतो. आपण हॉटेलमध्ये जातो, पण तिथली मंडळी खरोखर आनंदाने आपल्याला जेवण देतात का?
किंवा ते पाणी म्हणजे ते रागारागात किंवा एखादा सोडून जातो, दुसऱ्याला धरून मारून तिथे उभं केलंय, आपल्याला काहीच कल्पना नसते. तो अशा स्थितीत आपल्याला पाण्याला आणि आपण जे जेवतोय त्याला आपल्याला त्यातली नकारात्मकता आपल्याला काढायची, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, तर जादूचे सुवर्णकण. पाणी तुम्ही हातात घ्या, लगेच पिऊ नका. तो ग्लास तुम्ही हातात पकडा किंवा तुम्हाला असं ऑड वाटत असेल, तर एक हाताने तुम्ही काचेचा ग्लास टेबलावर असेल, एका हाताने पकडून पण तुम्ही थँक यू आणि सगळ्या पाण्यांना थँक म्हणून हे पाणी छान आहे आणि हे प्यायल्यावर मला मला काहीही म्हणजे मला चांगलंच होणार आहे माझं असं वगैरे विचार करून अफर्मेशन टाकून तुम्ही पाणी प्यायला तर ती सगळे जे नकारात्मक विचार आहेत समोरच्याने दिलेले ते निघून जातात. तसंच जेवणाचं त्याच्यावर फक्त असा हात फिरवायचा आणि यातली निगेटिव्हिटी गेली आहे आणि मी खूप शुद्ध आणि छान अन्न खातोय असं तेव्हा तुम्ही बोलाल. तेव्हा तुम्हाला ते अन्न पण चांगलं तुमच्या पोटात जाईल. म्हणजे चांगली गोष्ट आपल्याकडे गेली पाहिजे असा आपला साधारण अंदाज आहे. तर काहीही खाण्यापिण्यापूर्वी आपल्याला थोडंसं त्याच्यावर आधीच थँक यू म्हणायचंय. ते आलं की थँक यू म्हणायचंय. मनातल्या मनात ते तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येकाचे तुम्हाला थँक यू म्हणायचे आहेत. आणि तुम्हाला शक्यतो अन्नाला नावं ठेवायची नाहीत. कारण त्यामागची चैनबद्दल तुम्हाला माहिती नाहीये. आपल्याला फक्त ऑर्डर घेणारा वेटर माहिती आहे, तिथे मॅनेजर माहिती आहे. एक ग्लास घेऊन पाणी आणतो, एक टेबल पुसून घेऊन जातो. पण त्याच्यामागे तुम्हाला माहिती नाही, की भाज्या आणणारी एक व्यक्ती आहे, भाज्या साफ करणारी दुसरी व्यक्ती आहे, भाजी कापणारी तिसरी व्यक्ती आहे, चौथी व्यक्ती त्याला फोडणी देणारी आणि तुमच्याकडे घेऊन येणारा पाचवा आहे. अशी खूप मोठी चैन आहे. चपातीचं पीठ मळणारे एक आहे, चपात्या करणारे वेगळे आहेत. अशा चैनमध्ये तुम्ही जर त्या अन्न "है, ये क्या है? ये क्या किया है? बकवास है." असं जर बोललात, तर तुम्ही इनडायरेक्टली अन्नाला नावं ठेवता. शक्यतो प्रयत्न करा. मला ही भाजी आवडत नाही हे बोलू नका. मला हे अन्न आवडत नाही बोलू नका. कारण एखादा ब्लॉक असा तयार होईल तुम्हाला आयुष्यात कळणार नाही. एका बाईला अन्न जात नव्हतं असा अनुभव मी सांगितला होता. तर तिने अन्न फेकायची ती. सो अन्न फेकू नका, अन्नाला नावं ठेवू नका. हे या आपल्याला धड्यातनं कळतंय. त्यानंतर 9वा दिवस आहे पैशाचं लोहचुंबक. त्यासाठी आपण काय सांगितलं होतं? माझी घाई गडबड होत नाहीये ना, तुम्ही रिलॅक्समध्ये लिहिताय ना? हो. पैशाचं लोहचुंबक आपण कसे बनणार यावर मी तुम्हाला लाईट बिल किंवा तुम्हाला जी बिलं मिळतायत त्याबद्दल सांगितलं होतं का? बघा बरं हाँ, आठवा. लाइट येस. बिल, गैस बिल को ब्लेसिंग देने का है। येस, येस. व्हेरी गुड रेखाजी. लाईट बिल तुमचं खूप येतंय असं तुम्हाला वाटत असेल, तर लाईट बिल आल्यावर तुम्हाला लाईट बिलाचे आभार मानायचे, तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचे आभार मानायचे आणि जेव्हा-जेव्हा तुम्ही लाईट बिलचे आभार मानाल किंवा कुठलीही बिलं तुमच्याकडे येतात, त्याच्यावर तुम्हाला लिहायचंय, थँक यू फॉर द मनी वरती. भरल्यावर लिहा, आधी नाही लिहिलं तरी चालेल. भरायचं असेल ते बिल, तर त्याच्या मागे लिहा, थँक फॉर द मनी आणि थँक डॅश काढून पेड. मी पेड केलेत किंवा मी पैशांबद्दल मी आभारी आहे आणि मी हे पैसे भरलेत. तुमचं बिल जरी भरलेलं नसेल, तरी 3-4 दिवसात तुमच्याकडे कुठून तरी असं शक्य नाहीये, कुठून तरी म्हणजे काय, पण कोणीतरी तुम्हाला काहीतरी आणून देईल. तुम्हीच कपाटात कुठेतरी ठेवलेले आणि विसरलेले पैसे तुमच्या समोर येतील. तर आपल्याकडे येणाऱ्या अ, कोणाचं तरी माईक ऑन आहे का? आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक बिलाला तुम्ही पेड केलंय किंवा तुम्ही घेऊन आलाय. म्हणजे आपण मॉलमध्ये जाऊन काहीतरी खरेदी करून आलोय आणि ती बिलं आपल्याकडे आहेत. त्या प्रत्येक बिलाला आपल्याला आभार द्यायचे. कारण त्या पैसे भरायला मी एबल आहे. माझ्याकडे हे होते म्हणून मी हे घेऊ शकलो. त्याबद्दल आभार मानायचे. तुम्ही थँक लक्ष्मीमा म्हणून पण आभार मानू शकता. आणि हे जेव्हा तुम्ही बघाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या बिलात काहीतरी फायदे झाल्याचे आढळतील. इलेक्ट्रिकचं बिल तुमचं कमी येईल. शिवाय तुम्हाला एखादी ऑफरही मिळालेली असेल, त्यावरही नीट लक्ष ठेवा बारकाईने. तुमचे पैसे कुठेतरी कमी केलेले असेल, एकावर एक मिळालेलं असेल, फ्री मिळणं. तुम्ही शेअर रिक्षातनं चाललाय, नॉर्मल रिक्षाने जाणार तर ₹100 होणार होते, पण शेअर रिक्षा मिळाल्यामुळे तुमचे ₹50 वाचले. ह्या प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही थँक दिलं, तर तुमचे पैसे वाचतीलही, तुमच्याकडे कुठून तरी पैसे येतीलही आणि तुमची बऱ्यापैकी बिलं कमी होतील. जर तुम्ही मार्क केलं असेल किंवा तुम्हाला सवय असेल आधीची बिलं ठेवून
या महिन्यात किती खर्च झालाय माझा. मार्च मध्ये बाबा माझे 20,000 गेले, पण एप्रिलमध्ये मी बघितलं तर 18,000 2,000 वाचलेत. हे सगळ्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचंय. सो बिलांना तुम्हाला प्रत्येक बिल जे रोज येणार आहे, नसेल तर तुम्ही वहीमध्ये बिलाचं डिझाईन काढा, की आज बाबा मला काही फळवाल्याने बिल नाही दिलंय. मी पपई आणि केळी आणली. त्याचे झाले ₹200 100-100. त्याबद्दल मी आभारी आहे. तुम्ही असं एक चित्र पण ड्रॉ करू शकता तुमच्या वहीमध्ये. ओके. त्यानंतर आपण जातोय पुढच्या लेसनवर. पुढचा लेसन आहे 10वा. 10वा लेसन आपल्याला काय सांगतोय तर प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. आपण स्वतःसाठी तर जगतोच, पण इतरांसाठी पण आपल्याला कधी-कधी काहीतरी करायचं असतं. तुम्ही जाता येताना जर कुणाला मदत हवी असेल, तुम्हाला दिसतंय एखादं भांडण चालू आहे. समजा किंवा रस्त्यात मारामारी चालू आहे. कोणीतरी थकून बिचारा असा माणूस बसलाय, सॅड मूडमध्ये आहे, तर तुम्ही त्याला जादूचे धुलीकण कारण तुमच्यात मेडिटेशनची ताकद आहे, तुमच्यात कृतज्ञतेची ताकद आली आहे. त्याच्याकडे एक नजर टाका आणि परमेश्वरा या माणसाला जे काही त्याला हवंय ते मिळवून दे, असं म्हणून तुम्ही एक असा हात फिरवा. म्हणजे जादूचे धुलीकण. आपल्याला उन्हामध्ये असं दिसतं बघा, सगळं काहीतरी फिरत असतं. तुम्ही कोणी नीट बघितलं असेल तर मला दिसतं ते असं. भिरभिरतं काहीतरी असं उडत असतं. धुरासारखं काहीतरी दिसतं असं. म्हणजे एकदम धूर टाइप नाही, पण त्या टाइपमध्ये उन्हाची चांगली कडक तिरीप आली, की सगळं दिसतं. गोल-गोल काहीतरी फिरतंय. तर त्याला जर तुम्ही असा हात केला, तर ते जादूचे धुलीकण त्याच्याकडे जातील. तुम्हाला अगदीच ऑकवर्ड वाटत असेल, तर हलकं काहीतरी करा. काहीतरी ॲक्शन करताना करा. त्याला जादूच पाठवा. त्या व्यक्तीचं भलं होऊ दे. तुम्ही बस स्टॉपवर उभे आहात. तुम्हाला काही काम नाहीये. फोन बघून कंटाळा फोन बघूच नका मुळात जास्त. त्यामुळे आपल्या बऱ्याच अवयवांना त्रास होतो. सो लेट्स स्टँड तुम्ही उभे आहे बससाठी. तिथे पण येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही जर वेळ आली तर रिक्षाने जाऊ शकता. तुम्ही टॅक्सी करू शकता. तुम्ही उबेर, ओला करू शकता. पण प्रत्येक व्यक्ती उभी असलेली त्या त्या कॅपॅसिटीची नाहीये. सो त्यांना पण ह्या गोष्टींचा लाभ घेता येऊ दे. देवा त्यांचं भलं कर. देवा त्यांचं भलं कर, या व्यक्तीचं भलं कर इतकं म्हणालात तरी चालेल. तुमच्या लक्षात येतंय जादूचे धुलीकण कसे द्यायचे. त्यानंतर आपण पुढचा दिवस आहे 11वा दिवस. 11वा दिवस काय करायचंय आपल्याला? अ, जादूच्या धुलीकणात आणखी एक मला स्वतःला सांगायचंय. आपण आपले कम्युनिटी हेल्पर्स आहेत. कम्युनिटी हेल्पर्स म्हणजे कोण? माहितीये का? कोणी सांगेल का एखादं नाव? हमारा सफाई वाले येस. पोस्टमॅन, येस. मिल्कमॅन, पोस्टमॅन, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. तो वॉचमॅन. कुरिअर वाला, पोस्टमन. येस. बरेच जण आहेत, पोलीस आहेत, आपले मिलिटरी मॅन आहेत. तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा त्या प्रत्येकाबद्दल तुम्हाला धन्यवाद लिहायचे आहेत. कम्युनिटी हेल्पर हा विषय घ्या. एक दिवशी त्यांच्याबद्दल 100 ग्रॅटिट्यूड लिहून काढा. 50 लिहा, 30 लिहा, 40 लिहा. एक दिवस 1 तास बसाल तेवढं जेवढं होईल. आपलं जे काम झालंय त्यानंतर किंवा 11-11 लिहा, नो प्रॉब्लेम. 11 लिहा. कम्युनिटी हेल्पर कोण आहे? सगळ्यात पहिला आपला कचरा नेणारा आहे. आपल्या बिल्डिंगमध्ये झाडू मारणारा आहे. तोच कचरा नेतो. त्यानंतर आपल्या घरातली बाई आहे. आपल्याकडे पेपर टाकणारा आहे. तुमच्याकडे दूध टाकणारा येत असेल तो आहे. तुमच्या घरी डिलिव्हरी बॉय येतो तो आहे. तुमच्या घरी वाला माणूस रेशन घेऊन येतो का? तो आहे. असे बरेच जण आहेत. मग आपल्या बिल्डिंगच्या खाली आपला रस्ता आहे, ते रस्ता झाडणारे म्युन्सिपालिटीचे लोक आहेत. ते कचरा भरून घेऊन जाणारे आहेत. ते कचऱ्याची मोठी गाडी येते ती लोकं आहेत. पोलिस स्टेशन आहे आपल्या प्रत्येक शहरात आणि पोलीस आपलं रक्षण करतात. मिलिटरीवाले आपलं देशाचं रक्षण करतात. अशा लोकांना आठवा, त्यांच्यासाठी लिहा. कारण आम्ही एकदा एका याच्यामध्ये इतकं लिहिलंय, की आम्ही भारत मातेसाठी एवढं लिहिलं, की आम्ही 5 दिवस 2 तास भारत मातेसाठी लिहित होतो. तुम्ही विचार करा काय लिहिलंय. Zoomसाठी 100 ते 150 आभारी आहे असं लिहिता येतं. Zoomमुळे काय-काय मिळतं. YouTubeला कितीतरी धन्यवाद देऊ शकतात. कितीतरी फॉर्मॅट आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. कितीतरी लोकं त्या Zoomचा किती वापर करतायत विचार करा. म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट जी आपण यूज करतोय तिच्यावर आपल्याला काही लिहिता येते का? हा तुम्ही विचार करा. त्यानंतर 11वा लेसन आपले मॅजिक मॉर्निंग आहे. मॅजिक मॉर्निंग म्हणजे आपण जेव्हा सकाळी डोळे उघडतो, तेव्हा आपण जिवंत आहोत म्हणून थँक म्हणायचंय आणि आपण उठल्यावर किंवा आपण अंथरुणात असतानाच आपल्या डोक्याखाली उशी आहे तिला आपला हात लागतो. आपल्या अंगावर एक पांघरूण आहे त्याला हात लागतो. त्या प्रत्येक वस्तूला आपल्याला थँक म्हणायचंय.
तर ह्यासाठी काही तुम्हाला स्पेशल दिवस काढायची गरज नाहीये. तुमचा हात लागला कपाटाला लागला, तुमचा पाय तुम्ही जमिनीवर ठेवले, त्या धरती मातेला लगेच धन्यवाद द्या. तुम्ही उभे राहिलात, चालायला लागलात, प्रत्येक पावलाला धन्यवाद म्हणत चाला. बाथरूम मध्ये गेलात, धन्यवाद. तुम्ही वॉश बेसिन मध्ये तोंड धुताय, धन्यवाद. सगळं पाण्याला धन्यवाद, ह्याला धन्यवाद. हे तुम्हाला एक दिवशी करायला सांगितलंय. जरुरी नाही ते एकच दिवशी, तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा करा. पण प्रयत्न करा आणि करत राहा. त्याचे फायदे तुम्हाला दिसणार आहेत लगेच. कदाचित बघण्याची आपली दृष्टी नसेल, पण होणार आहेत हे निश्चित आहे. ओके. त्यानंतर 12वा लेसन आहे आयुष्य बदलणाऱ्या व्यक्ती. आता तुम्हाला मे बी जास्त वाटलं तर, पण आयुष्य बदलणारी व्यक्ती मी पण असू शकते तुमचं. कारण मी तुमच्या आयुष्यात जादू घेऊन आली आहे. मी रॉन्डा बर्न आहे, साक्षी टीचर आहे. असं कोणीही असेल तुमचं आयुष्य बदलणारं. आता हे सुहास आहेत, ज्यांनी आपल्याला हे सगळं उपलब्ध करून दिलंय. तुम्ही त्यांच्याबद्दल वाक्य लिहा. तर त्या व्यक्तीने आम्हाला इथपर्यंत आणलं म्हणून आमच्या आयुष्यात हा बदल घडलाय. त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. रॉन्डा बर्नचं हे पुस्तक तुमच्या हातात आहे. त्या बाईचे कितीतरी आपण आभार मानू शकतो. त्या बाईने सुरुवातीला सांगितलंय कशा-कशाचे आभार मानायचे. सो तुम्हाला जिथे-जिथे जे दिसेल, आता मी सोमवार होता म्हणून आज मंदिरात गेले. तर तुम्हाला माहितीये का झाडं पण आपल्याला गोल्डन एनर्जी देतात. मेडिटेशनमध्ये तुम्ही जी एनर्जी घेता, पण झाड आपल्याला गोल्डन एनर्जी देते. ती सुद्धा खूप गरजेची आहे. म्हणून कधी-कधी तुम्हाला जमेल एखादं झाड, तर तुम्ही त्या झाडाला पण मिठी मारून बघा. तुम्हाला माहितीये का 2 व्यक्तींची हृदय एकमेकांना टच नाही होत. आपण मिठी मारतो तेव्हा आपली हृदय दुसऱ्या दिशेला असतात. पण तुम्हाला फक्त हे हृदयाची धगधग झाडाला जेव्हा तुम्ही मिठी माराल, तेव्हा त्याचं हृदय आणि तुमचं हृदय सेम जागी येईल आणि अशी धगधग तुम्हाला ऐकू येईल. हा एक्सपिरियन्स मी केलेला आहे आणि करते. दर सोमवारी मी देवळातल्या झाडाला मिठी मारून त्याची धडधड ऐकून येते. आणि मी बंगलोरला गेले होते, तिकडे पण आम्हाला एक तास दिला होता झाडांची एनर्जी घ्यायची. तेव्हा आम्ही एका मोठ्या झाडाला मी मिठी मारलेली आणि ते झाडाला मिठी मारल्यावर आय फील की खूप मोठ्या जुन्या माणसाला, एखाद्या मोठ्या कोणीतरी जुना व्यक्ती आहे त्याला मी मिठी मारली आणि डोळ्यातनं घळा-घळा पाणी यायला लागलं. मी खूप वर्षांनी एखाद्याला आपण भेटतो ते जे फिलिंग होतं ना, तसं फिलिंग वाटलं मला. रिट्रीटला मी बंगलोरला गेले होते ना, तेव्हा त्या झाडांमध्ये आम्हाला ते जाणवलं. तर झाडांमध्ये गोल्डन एनर्जी असते. म्हणून आपल्याला कधीतरी बाहेर जाऊन तुम्ही झाडांजवळ झाडाला पाठ टेकून आपला मणका हा आपला ह्याचं खरं हे आहे. आपला पाठीचा मणका आहे ना, त्याच्यामार्फत आपली एनर्जी खरी कनेक्ट होते वरती. म्हणून आपल्याला ताठ बसायला सांगतात. ओके. तर झाडांची एनर्जी घेण्याचाही प्रयत्न करा आणि झाडांनाही थँक यू म्हणा. झाडांमुळे आपण जगतोय, आपल्याला ऑक्सिजन मिळतोय. आता तुम्हाला 10व्या लेसनसाठी मी तुम्हाला कचरावाला, पेपरवाला, डिलिव्हरी बॉय, वॉचमॅन, डॉक्टर, नर्सेस, इस्त्रीवाला, कामवाली बाई हे सगळे तुम्हाला काम करू शकतात. आणि मॅजिकल मॉर्निंगचं तुमच्या लक्षात आलंय. तुम्ही सकाळी उठल्यापासून जी वस्तू तुमच्या हाताला येईल, तुम्ही किचनमध्ये गेलात, पहिलं भांडं घेतलत, पाणी घेतलत, थँक यू करत जर तुम्ही काम केलंत. तुम्ही जेवताना जेवण बनवताना कृतज्ञतेत राहिलं. जर बाईला चेंज हवा असेल एवढा ड्राफ्टिक की घरातले माझं ऐकतायत सगळे. मी म्हणते ते योग्य आहे आणि ते ऐकतायत. तर तुम्ही घरातलं जे मेन पाण्याचं भांडं आहे त्याला धरून पण तुम्ही धन्यवाद म्हणा. फक्त पाण्यात बघायचंय तुम्हाला. चष्मा लावून नाही बघायचंय आणि डोळ्यांनी बघायचंय. ओके? आणि दोन्ही असे हात लावून धन्यवाद. सगळ्या पवित्र नद्यांच्या संगमाला धन्यवाद. पवित्र नद्यांच्या पाण्यांना धन्यवाद आणि मी या पाण्याची खूप आभारी आहे. पाणी वाहक आहे आणि ते तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या लवकर पूर्ण करतं आणि ते तुमच्या शरीरात म्हणजे पूर्ण नेचरमध्ये 72% पाणी आहे आणि आपल्या शरीरात देखील 72% पाणी आहे. पाणी वाहक आहे आणि तुम्ही याला जर अफर्मेशन दिली पाण्याला आणि तुम्ही ते पाणी प्यायलात किंवा तुम्हाला जी तुमची डिझायर आहे ती सुद्धा तुम्ही पाण्यामार्फत लवकरात लवकर पूर्ण करू शकता. तर पाण्याचं इतकं महत्व आहे. तर आलं लक्षात? पुढचा लेसन आहे आपला 12वा आयुष्य बदलणाऱ्या. आपलं बघा, लेसनची गडबड आपली काय होते ती बघा. पहिलं आपल्याला कुणामध्ये बदल हवाय त्या 3 व्यक्तींवर आपण काम केलंय आणि आपण आता 12व्या लेसनला आलोय. आयुष्य बदलणाऱ्या व्यक्ती. माझं आयुष्य कोणी बदललंय? तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय या रॉन्डा बर्नमुळे बदललंय का? अजून कोणी आहे? तुमची मैत्रीण एखादी तिने तुम्हाला सल्ला दिलाय ते योग्य? कुणीही असू शकतं. तुमचा नवरा सुद्धा कधी-कधी इतकं काही बायकोला देतो,
ती स्वप्नात सुद्धा विचार नाही करत. एखादा नवरा इतका चांगला पण असतो, तो आपल्या बायकोला सगळं करू देतो. कधी कधी एखाद्या नवऱ्याच्या लक्षात की आपली बायको आपल्यापेक्षा हुशार आहे, सो लेट हर डू. तो तिला सगळं करू देतो. तो तिला कधी कधी IAS पण बनवतो. अशी अनेक उदाहरणं आपण ऐकली आहेत, पाहिलेली आहेत. सो तुमचं आयुष्य बदलणाऱ्या व्यक्ती तुमची टीचर असेल, तुमची मैत्रीण असेल, तुमची आजी असेल, तुमची काकी असेल, मामा असेल, मावशी असेल, तुमचा मोठा भाऊ असेल, बहीण असेल, कोणीही असेल. तर त्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात काय बदल घडवलाय त्याबद्दल तुम्हाला लिहायचंय. तर आपण त्याला पण तसंच, मी आभारी आहे दादा तुझी, की तू मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलं आणि मी चुकीच्या ठिकाणी जात असताना तू मला थांबवलंस आणि मी योग्य रस्त्याला लागले, असं तुम्ही लिहू शकता. हे वाक्य तुम्हाला हवं असेल तर लिहा. लक्षात येतंय काय सांगायचंय ते? तुमचं आयुष्य बदलणाऱ्या व्यक्तींमुळे तुमच्या लाईफमध्ये टर्निंग पॉइंट आला, एक टर्न मिळाला तुमच्या लाईफला. तुम्ही काहीतरी नोकरी करायला जाणार होता, तर बिझनेस करायला आलात. अशी कोणीतरी व्यक्ती असते. कधीतरी नुसती एखादी व्यक्ती आपल्याला सांगून जाते आणि आपलं सगळं जग बदलतं. त्यानंतर 13वा लेसन आपला होता, की तुमच्या इच्छा पूर्ण करा. तर मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे तुम्ही टीचर किंवा कोणी असाल तर ऑफिसमध्ये तुम्हाला दिसतो ते असं सगळं खिळ्यांनी चिटकवलेला पण बोर्ड असतो एक असा वेल्वेटचा वगैरे फळ्यासारखाच. मग त्याच्यात ते काहीतरी त्यांना काही टार्गेट असतं, ते असे चिटकवलेले असतात. तर तो विजन बोर्ड पण आपल्याला विकतही मिळतो. Amazonवर अवेलेबल आहे. पण आपण हाताने जेवढा करू, कार्ड पेपर घेऊ कुठल्याही कलरचा आणि त्याच्यावर तुम्हाला कुठे पिकनिकला जायचंय, तुमची काही डिझायर आहे, तुम्हाला पुढे जाऊन गाडी घ्यायची आहे, तुम्हाला कुठेतरी भटकायचं, ते तुम्हाला फोटो लावायचे. ते फोटो लावल्यामुळे जेव्हा तुम्ही इकडे-तिकडे फिरता, घरातनं जाताना येताना त्या फोटोजवळ 2 मिनिटं थांबायचंय आणि तुम्हाला त्याला थँक यू म्हणायचंय आणि लवकरात लवकर व्हिजन बोर्डकडे बघून तुम्ही जेव्हा विचार करता, कल्पनाशक्तीला ताण देता, तेव्हा तुमचं ते डिझायर, तुमचं ते स्वप्न खूप लवकरात लवकर पूर्ण होतं. व्हिजन बोर्ड 1-2 जणांनी दाखवलेत. असतात 20 जण, बाकीच्यांचे व्हिजन बोर्ड कुठे आहेत? ओके, मग 14वा लेसन येतो. अनुभवात जादूचा दिवस. जादूचा दिवस काय आहे? तर एखाद दिवशी आपल्याला अशी लिस्ट करायची आहे, की आपली पेंडिंग कामं काहीतरी राहिली आहेत. आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात, पण आपण इतके बिझी असतो, की आपल्याला त्या करायच्या असल्या तरी लक्षात राहत नाही किंवा आपण त्यासाठी काहीतरी पुढाकार घेत नाही. तो तुमचं एक नेक्स्ट मंथमध्ये लग्न आहे, पण तिथे कपडे घेण्यापासून तयारी आहे. मग ते कपडे घेणार कधी, ते शिवणार कधी, काय कधी, त्याचं मॅचिंग काय, हे ते. मग एक तुम्हाला लिस्ट तयार करायची आणि त्या लिस्टनुसार तुम्ही ती लिस्ट आपल्या बॅगेत ठेवली, ती 2-3 वेळा काढून बघितलीत, की तुम्ही एखाद्या एरियात गेलात, तर त्या लिस्टमध्ये तुम्हाला कळेल, अरे, यातल्या 2 गोष्टी मला दादर वेस्टला मिळणार. मग ह्यातल्या 2 गोष्टी मला मी माटुंग्याला आले, तिकडे काहीतरी मला मिळणार आहेत. सो पटकन जर तुमच्याजवळ ती लिस्ट तयार असेल, तो लिस्ट तयार ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तुमची कामं करा. तुमची पेंडिंग कामं तुम्हाला थोडासा वेळ काढून पूर्ण करायची आहेत. तर आपल्याला जादूचा 15वा दिवस पुढचा पुन्हा एकदा, जादूने नातेसंबंध सुधारा. पहिला लेसन काय मी म्हणाले होते, की तुम्हाला ज्यांच्यामध्ये बदल हवाय, तुमच्या नवऱ्याने असं वागावं असं वाटतंय, तुमच्या मुलाने तुम्हाला असं वागावं असं वाटतंय किंवा तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला चांगलं म्हणावं किंवा तुमच्याशी चांगलं वागावं ही अपेक्षा आहे. तर तुम्हाला त्यांच्या चांगल्या गोष्टी आठवायच्या. सासूबाईंचा राग करू नका, तर त्यांनी आपल्या नवऱ्याला जन्म दिलाय. त्यांनी त्यांच्या काळजाचा तुकडा तुम्हाला दिलाय. हा पण विचार करा. ठीक आहे, आपण कानोकानी काय-काय ऐकून किंवा वाटतं आपल्याला, थोडासा नजरिया बदली किया, हे सगळं चेंज होतं. तर त्यासाठी पण तुम्हाला चांगलं लिहायचंय आणि ही कृतज्ञता व्यक्त केल्यावर मे बी त्या आपोआप बदलतील. तुम्हाला लक्षात येईल. ते लक्षात यायलासाठी पण तुमच्यात अवेअरनेस हवाय. सो ते पण तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपल्याला पुढचा विषय आलाय. 15वा लेसन आहे, जादूने नातेसंबंध सुधारा. आता हे नातेसंबंध कुठले सांगा मला? कोण सांगतंय? कोणाला आठवत नाहीये हे नातेसंबंध? आपल्याला गौतम बुद्धांनी यासाठी एक
एक वाक्य सांगितलं होतं. गौतम बुद्धांनी त्यांच्या कुठल्या तरी पुस्तकात हे लिहून ठेवलंय. दुसऱ्याच्या बद्दल मनात राग बाळगणे आणि किंवा दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातात कोळशाचा जळता निखारा ठेवणे, धरून ठेवणे, त्याने काय होतं? पोळता तुम्हीच. पोळता म्हणजे तुम्हाला भाजणार नाही का तुमच्या हातात जर तो निखारा असेल तर जळता. दुसऱ्याबद्दल राग मनात धरून ठेवण्यापेक्षा त्याला माफ करायला शिका. माफ करायला शिका आणि कृतज्ञता बाळगा, की ह्या व्यक्तीमुळे मला ही गोष्ट मिळालेली आहे. ठीक आहे, थोडे मतभेद असतात. कधी-कधी पहिल्या सुनेला घरात प्रचंड त्रास होतो, कारण त्या घरात मुलंच असतील तर त्यांना सवय नसते मुलीची किंवा थोडंसं आईला वाटतं काहीतरी. असो तो आपला विषय नाहीये. आपला विषय आहे आपण कोणाचाही राग-राग करू नये. आपण कृतज्ञतेत राहायचं. ठीक आहे, तर तुम्हाला हे पटत नसेल तर मी काय करू तुम्ही मला सांगा. त्यांना विचारायचं मी काय करू तर तुम्हाला आवडेल. तर एखादं असं खूप खराब झालेलं नातं आहे जे तुम्हाला सुधारायचंय. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि जर पुस्तक नसेल, समजा आपण एक डिव्होर्सची केस घेऊया. आता डिव्होर्स झालाय, कुठल्यातरी एखाद्या क्षुल्लक कारणामुळे पण डिव्होर्स होतो माणसाचा. पण तरीही त्याने तुम्हाला काय चांगलं दिलं ह्यावर तुम्ही कसं काम कराल? तर अजय डिव्होर्स झाला आणि मूल आहे, मूल आईकडे आहे. पण त्याने कमिट केलंय, की मी बघणार आहे त्याला. आपण समंजसपणे तुम्ही डिव्होर्स घेतलाय, तर आपण त्या नवऱ्यासाठी पण तुम्हाला लिहायला सांगितलंय मी समजा. तर तुम्हाला लिहायचंच आहे. त्याचा राग नाही करायचा आहे. झालं ना, संपलं. नातं संपुष्टात आलंय. त्याचा राग-राग करून तुम्ही स्वतःला का त्रास करताय? त्या रागाने आपलं शरीर खराब होतंय. रागाने आपलं शरीर खराब होतं. तर अजय, आपल्याला मुलं झाल्याबद्दल मी तुझे आभार मानते. तुझ्याशिवाय हे शक्यच झालं नसतं आणि त्या मुलांमुळे माझा प्रत्येक दिवस आनंद जातो आणि म्हणून मी तुझी कृतज्ञता व्यक्त करते. हे बाईने लिहायचंय. तर तुम्हाला त्यातलं चांगलं काहीतरी लिहायचंय आणि मुलांसाठी तुझा कळवळा आहे किंवा तुला मुलांवर प्रेम आहे, त्याबद्दल पण मी आभारी आहे. तुमच्या लक्षात येतं एखाद्या बिघडलेल्या नात्यावर, त्याच्या आधी काय चांगलं झालं? आधी आपलं नातं असताना आपण किती छान आपण फिरायला जायचो मैत्रिणी-मैत्रिणी. आपण मैत्रिणींनी पिकनिकमध्ये किती मजा केली आहे. हे सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि तेव्हा किती छान आनंदाचे दिवस गेले. आता जर त्या मैत्रिणी नाही राहिल्यात, पण तुम्हाला ती मैत्रीण आठवते, तर तिच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. तर आपल्याला जादूने म्हणजे जादू कुठली तर कृतज्ञतेच्या जादूनेच आपल्याला नातेसंबंध सुधारायचे आहेत. आणि ती कृती पण तुम्हाला तशीच होती. एखाद्या शांत जागी बसून तुमचे जे बिघडलेले नातेसंबंध आहेत, त्यांचा फोटो घ्या. फोटो नसेल तर WhatsAppचा त्याचा डीपी असेल त्याला मोठं करा. त्याच्याकडे बघा आणि लिहा आणि त्याचे चांगले गुण आठवून लिहा. काही दिवसात तुम्हाला मे बी ते नातं बदललेलं दिसेल. ओके. त्यानंतर 16वा दिवस आहे आपल्या तब्येतीतली किंवा आरोग्यातली जादू. आरोग्यातली जादू काय होतं आपलं? अपने शरीर में जो ब्रेकडाउन है उसको कृतज्ञता येस. देने व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, येस. तर आपण कधी-कधी आपण कळत-नकळतपणे मी बेढवच आहे का? मी जाडच आहे का? माझे केसच एवढूशे आहेत का? असं काहीतरी बोलून आपण कळत-नकळत आपल्या शरीराला दुखावत असतो. आपण आपल्या शरीराचे कधी आभार मानलेले आपल्याला आठवतायत का? नाही. तर आपल्याला समजा मला माझ्या नीमध्ये काहीतरी आहे, ब्रेकडाउन आहे. कधी-कधी काहीतरी टाचेला वगैरे पण होतं मला वाटतं. टाच खूप दुखते माणसाची, सणसणते, अँकलमध्ये असतं. तर अशा वेळी तुम्हाला त्या तो जो अवयव तुमचा दुखतोय त्याच्यावर प्रेम करायचंय तुम्हाला. त्याच्यावर छान प्रेमाने हात फिरवून त्याला थँक यू म्हणायचंय. मी आभारी आहे. आणि तुम्हाला हेही आठवायचंय त्यावेळी, की आता फक्त एक गुडघ्याला चॅलेंज आहे. पण माझं बाकीचं सगळं शरीर चांगलं काम करतंय. त्याबद्दल उरलेल्या सगळ्या अवयवांचे तुम्हाला धन्यवाद द्यायचे आणि जर मला राइट हँडला समजा आता मी खूप लिहिते म्हणून दुखतोय, तर मी त्याला फक्त असं करते थँक यू, थँक यू, थँक यू. अक्षरशः तुम्ही बिलीव्ह नाही करणार, जे दुखतं ते सगळं थांबतं दुखायचं. कारण कृतज्ञता तो काम करतोय, तो तुमचे हात आणि तुमचं डोकं सगळ्यात जास्त काम करतं, हे तुम्हाला माहीत आहे की नाही कुणास ठाऊक. ओके. पण मी सांगते कारण मी ते एका ह्याच्यात बघितलंय सायंटिफिक रिझन होतं. तिथे मी एकदा गेले होते तेव्हा मला कळलंय.
त्यानंतर आपले आरोग्यातली जादू आणि चमत्कार तुमच्या लक्षात आलाय का? जी गोष्टीला तुम्हाला चॅलेंज आहे शरीरातल्या कुठल्याही भागाला, खूप वेळ बसून बसून माझी पाठ जरा हे व्हायला लागली, ताणली गेलीये, तर तिच्यावर प्रेमाने हात फिरवा, छान दाबा, असं आपण हे करतो ना, असं थँक यू, थँक यू, थँक यू केलं 10-15 मिनिटं करा, तुम्हाला ती पण बरी झाल्यासारखी वाटेल. आणि अ, शरीरातले आपल्या 2 खूप महत्वाचे अवयव आहेत, मेंदू आणि आपलं हृदय. आपण हृदयाला तर खूप थँक यू म्हणायचंय आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं, आपण उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे. त्याच्यावर डावा हात ठेवून आपल्याला थँक यू, थँक यू, थँक यू हे आपल्याला करायचंय. प्रत्येक अवयवाबद्दल जेवढं लिहिता येईल. माझे पाय कशासाठी, मी पायांची आभारी आहे कारण मी सतत चालत असते. मी पायांची आभारी आहे कारण मी सतत धावते, मी जॉगिंग करते, मी व्यायाम करते. मी सतत आभारी आहे, मी सायकलिंग करते. तुम्ही पायाने जे काम करताय त्यासाठी तुम्ही आभार मानताय. मी आभारी आहे माझ्या हातांची कारण त्यांच्याशिवाय माझं एकही काम होऊ शकत नाही. मी वजन उचलते. मी पीठ मळते, मी कपडे धुताना त्यांचा वापर करते, कपडे वाळत घालताना दोन्ही हातांचं काम असतं. अशी अनेक कामं आहेत, जी हातांशिवाय होऊ शकतील का? आपण जेवतो, आपण केस विंचरतो, सगळं संगणक वापरतो, आपण कीपॅड, सगळे आपल्या हातांचं बोटांची कामं आहेत. तर त्या प्रत्येक अवयवाला आपल्याला धन्यवाद द्यायचे आहे. 17वा लेसन आहे आपला जादूचा धनादेश. तुम्हाला एखादी अमाउंट अर्जंट हवी आहे किंवा छोट्या प्रमाणात काही होतंय का? असं म्हणून तुम्हाला अफर्मेशन टाकायचे. माझे हे एवढे-एवढे 5,000 ची मला एक एक आपल्याला धनादेशाची मी प्रत दिली होती. ज्यांना माहीत नाही त्यांना पुढच्या वेळी ते जेव्हा येतील तेव्हा त्यावेळी मिळेल. धनादेश आहे युनिव्हर्सचा आणि त्याच्यात तुम्हाला हवी असलेली अमाउंट तुम्हाला टाकायची आणि ती तुम्हाला मिळाली आहे. याबद्दल आपल्याला धन्यवाद, धन्यवाद द्यायचे आहेत. 2-3 जणांचे चेक पूर्ण झालेले आहेत. त्यांना ते चेक प्रसन्न झालेले आहेत, पण त्यांचे चेक वाटलेले आहेत. ओके. त्यानंतर पुन्हा एकदा 18व्या लेसनवर आपण आलेलो. कामांची जादूची यादी. जादूची यादी सगळेच जण करतात की नाही मला माहित नाही. पण मी आदल्या रात्री साधारण मला सकाळी काय करणार आहे याची कल्पना असते. कारण मी विचार करते की सकाळी मला उठून काय करायचंय. तर उद्या मला पोहे करायचेत, मग भाजी करायची आहे, अमकं आहे, तमकं आहे. परवा माझा नाश्ता मुगाचे डोसे आहेत. असं माझं थोडंसं प्लॅनिंग असतं. त्यामुळे अचानक किचनमध्ये गेल्यावर माझी धावपळ होत नाही. तर तुम्ही अशी कामांची जर यादी केली, की उद्या सकाळी उठल्यापासून किंवा एखाद्या दिवस आधी तुम्ही ठरवलं, की उद्या उठल्यावर मी 4 ते 5 किंवा 4 ते 6 मी हे करणार आहे, ध्यान करणार आहे. 6ला मी किचनमध्ये जाणार आहे किंवा 6 ते 7 मीच वॉक घ्यायला जाणार आहे. त्यानंतर 7 ते 10 मी किचनमध्ये 9 मी किचनमध्ये काम करणार आहे. सगळं काम पूर्ण करणार आहे. कुठे चटणी करा, कुठे डोसा करा, कुठे पोळ्या करा, भाजी करा, वरण-भात करा. हे सगळं काम माझं 2 तासात पूर्ण झाल्यावर मी 10ला मोकळी झाले, अंघोळ वगैरे करून, की 10 ते 12 मी माझे ग्रॅटिट्यूड लिहायला बसणार आहे. असं जर तुम्ही ठरवलंत, असं करायचंय, तर तुम्हाला तसंच्या तसं तुमचं काम होईल. तुम्ही प्रयत्न करून बघा. त्यानंतर 19वा लेसन आपल्याला जादूची शतपावली करायला शिकवतोय. शतपावली म्हणजे आपण 100 पावलं कुठेही आपण काही केलं आणि बसलोय, तर उठले, तर आपल्याला 100 पावलं टाकायची आहेत. साधारण आपल्याला एक मला वाटतं 3 मिनिटाचं काम आहे. 3 मिनिटात कितीही पावलं टाका. पण 100च्या आसपास आणि त्या प्रत्येक पावलाला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. धन्यवाद, 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 धन्यवाद किंवा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे किंवा थँक यू. तिनापैकी कुठलेही वर्ड तुम्ही वापरा. तुम्ही समजा घरातल्या घरात असाल तर हॉलपासनं तुम्ही बेडरूमपर्यंत किंवा किचनपर्यंत 100 वेळा 3 मिनिटं तुम्हाला अंदाज येईल. 3 मिनिटामध्ये 100 पाय चालून होतात. तर शतपावली करायची आपल्याला आणि प्रत्येक पावलाला आपल्याला थँक यू म्हणायचंय. म्हणजे 100 वेळा तुम्ही थँक यू म्हणणार आहात आणि आजपर्यंत तुम्ही कधी 100 वेळा थँक यू म्हणालेले नाहीत. सो हे जितकं वाढेल तेवढी कृतज्ञता आपल्या शरीरात वाढेल, ती पूर्ण आपल्या अणुरेणूत पसरेल. ओके. त्यानंतर 20वा लेसन आपल्याला हृदयस्थ जादू. मी मगाशीच म्हणाले, की हृदय आपलं जर चालतंय, तोवर आपण जिवंत आहोत. ज्यावेळी ते थांबेल, त्यावेळी आपण या जगात नसू आणि ते आपण झोपतो, आपण जागे होतो, तरी पण आपलं हृदय 24 तास 24/7 काम करतं. तर त्याला आपले किती धन्यवाद गेले पाहिजे. तर उजवा हात आपल्याला
हृदयावर ठेवायचं आणि त्याच्यावर डावा हात ठेवून जर तुम्हाला जमलं तर निदान 1 मिनिट 10 मिनिटं जेवढा वेळ मिळेल तेव्हा खूप तुम्हाला काहीतरी ताणतणाव आहे पटकन छातीवर हात ठेवा आणि थँक्यू 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 तर थँक्यू म्हणताना पण तुम्ही वेगळा स्वर घेऊ शकता थँक्यू 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 असं करू शकता आणि हृदयाला थँक्यू म्हणा. हृदय स्पॅन झाल्यासारखं तुम्हाला जाणवेल तर ही हृदयाची जादू आहे. हृदयाला धन्यवाद द्यायचे आपल्याला. 21वा लेसन आपल्याला काय आहे भव्य दिव्य परिणाम जादूचे. भव्य दिव्य परिणाम म्हणजे काय नेचरने आपल्याला काय काय दिलंय झाडं दिली आहेत नेचरने समुद्र दिलाय नदी दिली आहे सगळं आपल्याला दिलंय सन मून स्टार आपल्याला किती वेगवेगळे दिवस दिसतात कधी पौर्णिमा असते कधी अमावस्या असते ते हे भव्य दिव्य जे आहे त्या प्रत्येक वस्तूला आपल्याला आभार द्यायचे आहेत. त्याचा काही आणि फरक पडत नाही. कपड्याला गुंज कसे येतात वापरतात तसं हळूच किंवा तसं यायला सुरुवात होते. काय होते? पूनम हा हृदयाच्या जादूच्या वेळी आपल्याला 10 इच्छा घेऊन त्या सुद्धा आपण एक एक इच्छा मनात ठेवली समजा तुम्हाला मला लवकर गाडी घ्यायची आहे नवीन त्यासाठी पण मला गाडी हवी आहे कुठली गाडी हवी तिची माहिती घ्यायची तिथे साधारण पैसे किती आहेत बाबा मला एक 4 लाखाची गाडी घ्यायची आहे. तर 4 लाखात कुठली गाडी घेणार आहे त्यातल्या त्यात कुठलं मॉडेल आहे कुठला कलर आहे एखाद्या वेळेस तुम्ही जाऊन तिथे गाडीचं ड्रायव्हिंग किंवा माहिती करून बघून येऊ शकता. हे सगळं केल्यावर जेव्हा तुम्ही ही गाडी मला हवी आणि हृदयावर हात ठेवून डोळे बंद करून थँक्यू 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 मला ही गाडी मिळाली असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ती गाडी तुमच्या रस्त्यात किंवा तुमच्या वाटेला निघालेली असते. एवढी या हृदयाची जादू आहे. तर त्यासाठी तुम्हाला 10 सर्वोच्च यादी म्हणजे आपण पहिल्या दिवशीच म्हणजे पुस्तक सुरू करतो तेव्हा आपण आपली स्वप्न लिहिलेली आहेत ती सुद्धा आपण घेऊन हृदयावर हात ठेवून म्हणू शकतो. हे इतकं आपल्याला करायचंय तर 21वा लेसन आपल्याला देवाचे जेवणाचे आभार मानणार आहोत यासाठी आपल्याला सल्ला देतो आणि आपण जे काही करणार आहोत त्या सगळ्यापूर्वी आपल्याला त्याचे आभार मानायचे आहेत. आभारी आहे परमेश्वरा तुझी माझी ही ट्रिप खूप छान झाली मी आभारी आहे परमेश्वरा तुझी मी नेहमी मला खाण्यापिण्यासाठी माझी सोय खूप व्यवस्थित झालेली असते असं आपल्याला देवाचे आभार मानायचे. देव परमेश्वरी शक्ती विश्व वैश्विक शक्ती काहीही म्हणा युनिव्हर्स म्हणा आणि त्याचे आभार माना आणि तुम्हाला जे हवंय ते त्याच्याकडे मागा तो तुम्हाला देणार आहे. आज ना उद्या नक्कीच देणार आहे आणि प्रयत्न करा सतत थँक्यूत राहण्याचे. त्यानंतर पुढचं आपल्याला 22वा लेसन आपल्याला सांगतो अगदी तुमच्या डोळ्यात देखत. आपल्याला काय करायचंय आपल्या इच्छांची यादी दिवसभर आपल्या खिशात घेऊन फिरायचंय. ही यादी तुम्हाला फास्टेस्ट हवी आहे ती यादी तुम्हाला खिशात घेऊन फिरायची आहे आणि ती खिशातनं जेव्हा तुम्ही कुठे बसमध्ये आहात रिक्षात आहात तेव्हा ती यादी पर्समधनं काढून तुम्हाला जरा ती वाचायची आहे धन्यवाद म्हणायचे आहेत. अशी यादी ज्याची तुम्हाला अत्यंत तातडीने गरज आहे आणि आभाराची शक्ती तुम्हाला आजमावायची आहे कारण तुम्ही जेव्हा आभार मानता तेव्हा तुम्हाला तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा ती गोष्ट लवकरात लवकर मिळते. ओके त्यानंतर 23व्या लेसनवर आपण येतो तेव्हा श्वासातल्या जादूची हवा. श्वासातली जादूची हवा आपल्याला आधी काही कळलंच नसेल. हवा आपल्याला हवा फ्रीमध्ये युनिव्हर्स देतंय. आपल्याला नेचर देतंय आणि ती हवा मी तुम्हाला आत्ताच बोलले की सगळं चालेल तुम्हाला 10 दिवस जेवण नाही मिळालं तरी चालेल पाणी नाही मिळालं तरी चालेल पण तुम्हाला जर श्वास घेता नाही आले तर तुमचं काय होईल. तर श्वासातली हवा श्वास घेतो म्हणजे आपण हवा आत घेतो आणि हवा बाहेर सोडतो. ती किती महत्वाची आहे. जसं आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो म्हणून आपण त्याचं बिल भरतो तसं आपण हवा घेतो म्हणून त्याच्यासाठी काही करतो का. आपल्याला पाणी मिळतं आपल्याला अंगावर पाऊस पडतो त्याला धन्यवाद कधी म्हणतो का. नेचरची वेगवेगळी रूपं पाहतो आपण हल्ली झाडं तोडतो आणि मग सुट्टीमध्ये आता खूप उन्हाळा आहे म्हणून मी कुठेतरी फिरायला गेलोय तिकडे छान झाडं आहेत हिरवळ आहेत. अरे पण तुम्ही तुमच्या दारातली झाडं तोडूच का देता. त्यासाठी तुम्ही काही करत नाही किंवा तुम्ही लावता का. तो ती श्वास आपल्याला मिळतोय आपल्याला ऑक्सिजन फुकट मिळतोय त्यासाठी श्वास घ्यायचेत आपल्याला 5 वेळा आणि सोडल्यावर आपल्याला प्रत्येक श्वासाबद्दल आभारी आहे आभारी आहे आभारी आहे म्हणायचंय. तर हवा जे जे आपण
नॅचरली आपण वापर करतोय त्याचा आपल्याला असं वाटतं की आपण जन्मसिद्ध अधिकार आहे, आपल्याला हे सगळं मिळालं पाहिजे. पण त्यासाठी धन्यवाद म्हणालात तर त्याची गोडी किती वाढेल हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आपलं पुढचं धडा आहे जादूची कांडी. तुमच्या रिलेशनमध्ये असे कोणीतरी असतील ज्यांच्या आयुष्यात ब्रेकडाऊन आहे. फॉर एक्झाम्पल आज कोणीतरी नवीन आहे म्हणून मी ते शब्द वापरते. आपल्याला निगेटिव्ह शब्द पण वापरायचे नाहीत. कोणाची तरी तब्येत नाजूक आहे. ते अगदीच वाईट स्टेजवर आहेत. कोणाला तरी पैशांबाबत ब्रेकडाऊन आहे. कोणाला आनंदी नाहीयेत, ते दुःखी आहेत. तर अशा लोकांसाठी आपण कारण आपण इथे कधी आलोय? आपण इथे आलोय 24व्या दिवशी. कारण आपण 23 ते 26 दिवस कृतज्ञतेत राहिल्यामुळे आपल्यामध्ये ही ताकद आहे, की आपण जादूची कांडी म्हणजे काय? तर जादूगर आपल्याला चिमणी, तोता, मैना बनवायचे ती जादूची कांडी आहे. पण ही अदृश्य जादूची कांडी आहे, की त्या व्यक्तीचे जर फोटो असतील तर ते घ्या आणि त्या व्यक्तीला गुड न्यूज आहे, की त्या व्यक्तीची तब्येत आता एकदम सुधारलेली आहे, असं आपल्याला म्हणायचंय. तर हे वेगळे आहेत. विचारा, हे पण एक नातेसंबंधांचंच आहे, पण आपल्याला गुड न्यूजमध्ये जायचंय, की मी आभारी आहे. मला समजलंय, की सागरची तब्येत आता खूप छान झाली आहे आणि त्याच्याकडे पैसे पण म्हणजे त्याचे जे पैसे कुठे होते किंवा त्याचे पैसे येत नव्हते, ते आता त्याच्याकडे पैसे पण यायला लागलेत आणि तो खूप आता आनंदी आहे. अशी वाक्य तुम्हाला ते 3 व्यक्तींना शोधायचंय ज्यांच्या आयुष्यात ब्रेकडाऊन आहे. कोणीतरी नुकतंच ॲडमिट होऊन आत्ता घरी आलाय, तर तो पटपट बरा कसा होईल? त्यासाठी तुम्हाला जादूची कांडी म्हणजे तुमची नजर त्याच्यावर टाकायची कारण आपण आता कृतज्ञतेत आहोत. आपल्याकडे ती पॉवर आली आहे. आणि मग आपल्याला लिहायचंय, की गुड न्यूज मिळाली आहे मला, की तो बरा झालाय, तो मजेत आहे, त्याच्याकडे पैसे यायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारे वाक्य आपल्याला लिहायची आहेत आणि 3 व्यक्ती घ्यायच्या आहेत आणि 5-5 वाक्य आपल्याला त्याच्याबद्दल लिहायचे आहेत आणि त्याच्या अंगावर जादूचे कांडी फिरवायचे म्हणजे जे जादूचे धुलीकण आहे त्या टाइपच तुम्हाला असं कांडी आपण फिरवतो ना जसं हे करतो तसं. ओके. त्यानंतर आपण 25व्या लेसनवर येतो आणि तो लेसन आहे जादूचे संकेत ओळखा. जादूच्या संकेतांबद्दल पुन्हा-पुन्हा सांगायची गरज नाही, तरी पण मी 1-2 सांगते कारण कोणा एखाद्या वेळेस गैरहजर असेल तर. तुमच्या शेजारीनं जर ॲम्ब्युलन्स गेली, तुम्ही बस स्टॉपवर उभे आहात किंवा तुम्ही रस्त्याने चाललाय, तर तुमच्याच बाजूने ॲम्ब्युलन्स गेली. ॲम्ब्युलन्स कशाला जाते? एकतर ते आजारी पेशंटला घेऊन जाते किंवा गेलेले पेशंट असतात. तर लगेच आपल्याला देवाचे आभार मानायचे आहेत, की देवा मी आभारी आहे तुझी, माझी तब्येत ठणठणीत आहे, मी जिवंत आहे. तुम्ही एखाद्या बँकेजवळनं एटीएमच्या बाजूने चाललात, तर तुम्हाला काय आठवणार आहे? बँकेत आपण कशाला जातो? पैशांबद्दल किंवा आपल्या दागदागिन्यांबद्दल. एटीएममध्ये पैसे काढायला जातो, तर लक्ष्मी माता आहे, पैसे आहेत. त्या पैशांचे लगेच आभार. हा संकेत तुम्हाला ओळखता आला पाहिजे. तुम्ही काहीतरी करताय आणि सडनली तुमचं लक्ष एखाद्या ज्वेलरीच्या दुकानावर गेलं, तर ज्वेलरीचे आभार माना, लक्ष्मी मातेचे आभार माना. त्यानंतर आपलं पुढचं लेसन आहे. या जादूचे संकेत आपल्याला ओळखायचे आहेत. आपल्या बाजूने चांगली फिगरवाली व्यक्ती गेली असेल, तर तिलाही आपल्याला वाह म्हणायचंय. वॉव! काय फिगर आहे. तुम्ही तिला वॉव म्हणालात, तुमची फिगर बदलायला तुम्हाला मदत होईल. म्हणजे जे तुम्ही चांगलं पेरता ते 4 पटीनं आपल्याकडे येतंय. त्यामुळे चांगले कपडे घातलेली व्यक्ती गेली तर तोंड वेंगाडू नका. वॉव! व्हॉट अ ड्रेस. वॉव! मस्त आहे. कलर कॉम्बिनेशन मस्त आहे. हे बोला. आपण काय करतो, आपण दुर्गुण बघण्यातच वेळ घालवतो. पण आता आपल्याला काय करायचंय, पूर्णपणे आपल्याला बदलायचंय. जादूने 360 डिग्री आयुष्य माझं बदललंय. माझा पूर्णपणे दृष्टिकोन बदललाय. आता मी त्या मुली कपडे एवढे-एवढेसे घालतात का? आता ती फॅशन आहे. तर आता काय करणार? ऐकत नाहीत. म्हणून घालतायत तर ठीक आहे. आपल्याला त्यांना धुलीकण द्यायचे. त्यानंतर आपल्याला 26वा लेसन येतो चुकांचं रूपांतर जादूच्या वरदानात करा. तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या आयुष्यात एखादा चुकीचा निर्णय घेतला होता तुम्ही, पण त्याच्या परिणामांमध्ये गोष्टी चांगल्या घडल्यात. समजा तुम्ही पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं आणि त्यावेळी तुमच्या घरच्यांचा विरोध होता. पण त्यानंतर तुमचा नवरा खूप चांगला निघाला आणि त्याने असे काही चमत्कार केले, की तुमच्या घरातले सगळे राजी झाले. वॉव! काय आमचा जावई आहे. तर त्या चुकीचं तेव्हा त्यांना वाटत होतं. पण आता त्यांना कळलंय, की ते आम्ही चुकलो होतो. आता मात्र सगळं आलबेल आहे. आणि आमच्या मुलीने घेतलेला निर्णय चांगला आहे. तर त्या चुकीतनं काय चांगलं निघालंय, तर एक चांगला मुलगा आपल्याला सापडलाय. तो आमच्या मुलीला चांगलं ठेवतोय. तर हे असं किंवा तुम्ही कुठलीही चूक असेल, काही असेल, तुम्ही कॉलेजमध्ये तुम्हाला घ्यायचं होतं आर्ट्सला, पण आई-वडिलांमुळे तुम्ही सायन्स घेतलं.
पण त्याच्यातनं तुम्ही सायन्सचे काहीतरी मास्टर झालात असं काहीही असू शकतं. ओके. तर त्या चुकीमधनं आपल्याला आयुष्यात चांगल्या गोष्टी काय घडल्यात यावर आपल्याला काम करायचंय. त्यानंतर 27वा धडा होता जादूचा आरसा. जादूचा आरसा आपल्याला 27व्या धड्यात लेखिकेनं का दाखवलाय की हे सगळं तुम्ही जे करताय ते सगळं बरोबर आहे, पण जर तुम्ही माणूस म्हणूनच बदलत नसाल, तुम्ही फक्त चुका काढत असाल लोकांच्या, लोकांना काहीतरी बोलत असाल, तर तुम्ही चुकीचे आहात. आधी स्वतःला बदला आणि मग दुसऱ्याकडनं ती अपेक्षा करा. आणि आधी तुम्हाला स्वतःला तुम्ही थँक्यू म्हणा. तुमच्या सोलला तुम्ही थँक्यू म्हणा. तुम्ही आय लव्ह यू भारती म्हणा. तुमचं जे नाव आहे त्याला आय लव्ह यू म्हणा आणि तुम्ही चमत्कार बघा. कारण आपण स्वतःवर प्रेम करत नाही. जर तुम्ही तुम्हाला मान देत नाही, तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही, तर लोकं कशी करणार? लोकं तुमच्या आजूबाजूला कशी येणार? ज्या व्यक्तीकडे लोकांचा गोतावळा आहे, ती व्यक्ती स्वतःवर प्रेम करते हे निश्चित आहे. फक्त तिचं प्रेम करण्याचं हे वेगळं असेल, इतकंच आहे. पण ती स्वतःवर प्रेम करते. सतत डोळ्यात डोळे घालून आपल्याला आरशात पाहायचंय आणि आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम अ विनर, आय एम अ रॉक स्टार, आय एम ह्याव आणि आय एम त्याव हेच करायचंय. आणि मी माझ्यावर खूप प्रेम करतोय. डोळ्यात डोळे घालून आरशात तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही कपडे बघताय, तुम्ही साडी नेसताना साडी बघताय, तुम्ही कानातले बघताय मला दिसतायत का? पण तुम्ही तुम्हाला कुठे बघताय? तर आपल्याला स्वतःला पाहायचंय. आणि शेवटचा धडा आपल्याला दिलाय, तर काल काय चांगलं झालं माझ्या आयुष्यात? असं जर तुम्ही रोज शोधून लिहिलंत येस्टरडे बद्दल, तर तुमचा फायदा होणार आहे. आणि अजून काही अफर्मेशन तुम्हाला लिहिता येतात. आय एम ग्रेटफुल फॉर येस्टरडे, आय एम ग्रेटफुल फॉर टुडे, आय एम ग्रेटफुल फॉर टुमॉरो, आय एम ग्रेटफुल फॉर नेचर, आय एम ग्रेटफुल फॉर गुड टाईम, आय एम ग्रेटफुल फॉर युनिव्हर्स. आय एम ग्रेटफुल फॉर माय पार्टनर, आय एम ग्रेटफुल फॉर माय पॅरेंट्स, आय एम ग्रेटफुल फॉर माय फॅमिली. असं तुम्ही लिहू शकता. आय एम ग्रेटफुल फॉर माय चिल्ड्रन, आय एम ग्रेटफुल फॉर माय पेट असतील कोणाकडे तर. आय एम ग्रेटफुल फॉर वॉटर. ज्या ज्या गोष्टी आहेत, आय एम ग्रेटफुल फॉर ट्रीज. कशासाठी तर ऑक्सिजन देत आहेत. इतकं शॉर्ट पण तुम्ही लिहू शकता. आय एम ग्रेटफुल फॉर ट्रीज ओनली, आय एम ग्रेटफुल फॉर ऑक्सिजन, आय एम ग्रेटफुल फॉर माझे प्लांट्स आहेत, माय विंडो. म्हणजे जे तुम्हाला असं तुमच्या घरात जे जे आहे त्या प्रत्येकाला थँक्यू म्हणून बघा. तुमचं तुम्हाला काही बदलायचंय, फर्निचर काही करायचंय, त्या सगळ्यात धडाधड बदल होतील. पूर्ण पुस्तक झालेलं आहे. अजूनही कोणाला काही शंका आहे, काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला विचारा पटकन. बरेच वाजलेले आहेत मला वाटतं. नाही, मला फक्त एक शेअर करायचं होतं, मगाशी राहिलं. करा. की परवा सोमय्याला गेले होते गुरुवारी मागच्या, तेव्हा खूप मोठी लाईन होती. म्हणजे खूप पेशंट्स होते आणि मला माझं हे काढायलाच म्हणजे पैसे भरून माझा नंबर काढायलाच जवळजवळ 25 एक मिनिटं गेली. तर आज मला पुन्हा जायचं होतं, तर मी जातानाच म्हणत गेले की वा, आज माझा नंबर लगेच लागणार आहे आणि मला गर्दी नाही लागणार आहे. तर खरंच मी गेले तेव्हा 2-3च माणसं होती आणि तिसरा नंबरच माझा होता. सो माझं काम बरंच लवकर झालं आणि मला जादूची प्रचिती आली. भारती, मॅजिक सांगू का? फक्त व्हिज्युअलाइज करणारा आणि तळ्याच्या कडेला काठावर बसून नुसती मजा घेणारा आज सगळे 28 चॅप्टर लिहून काढले एकाच दिवसात. धन्यवाद. वा 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 वा. ते सुरुवात बघा केली, मागून 2-2, पुढे 3-3 गेले. वाक्य. नाही, पूर्ण नाही, पण ते भरेल आता 2-2, 3-3 वाक्य. ते एकदा स्टार्टर मारला की मग तिथं गाडी पोचणार ती. आता ते तो स्टार्टर मिळायला वेळ यायची होता, पण आज ते पल्लवीने वही दिली, पेन आला हातात आणि 28 तुम्ही त्या क्रायटेरियात पण नव्हतात बघा. तुम्ही त्या क्रायटेरियात पण नव्हतात. मागणं बघत होतात आणि सगळ्यांच्या पुढे गेलात. क्या बात आहे. 56 वाक्य झाली लिहून. 28 जुने 56 झाली, ती आता जातील पुढं. वा 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 वा. भारती, अजून माझा एक हा प्रश्न आहे. बोला. की जे तुम्ही आता तुम्ही सांगितलं होतं ना की जे पण कम्युनिटी हेल्पर्स आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही थँक्यू लिहा. तर मग ते एकदा लिस्ट केल्यानंतर परत परत लिहायची का ती लिस्ट? रोज काम करत नाहीत का ते? आता सपोज कोणी आपण आपल्या घरच्या तर ठीक आहे, पण आपण कधी कधी बाहेरच्यांसाठी पण करतो ना. तर मग ते हो, रोज लिहायचं कधीतरी करायला हवे. रोज लिहिले तर एक एक लिहू शकता.
शकतेस. समजा रोजचे तुझे जे 4-5 जण तुला भेटतात, कचरावाला तर येतो, पेपरवाला येतो. हो बरोबर. ते 5 जण कामवाली बाई येते. एखादा डिलिव्हरी बॉय ज्या दिवशी येईल त्या दिवशी. ते 5 जणांचे 5 तरी लिही. बाहेरच्यांचे कधीतरी लिही. आणि ते अधेमध्ये मुलांबद्दल पण आठवण ठेवायची. हां. हां. लिहायचंय. आणि मग मुलांसाठी पण आपण आणखी सपोज सेम वाक्य होत असतील तर चालतं का नेहमी नेहमी तेच थोडा लिहिता? बदल कर ना. थोडासा बदल करायचा एखाद दुसरं इकडे-तिकडे वाक्य शब्दांचा. सेम ठीक आली आहे. तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण सेमच का बरं? अजून काहीतरी निघेल ना. त्याचं ड्रॉइंग चांगलंय. त्याला हे आवडतंय, तिला ते आवडतंय. काहीही येऊ शकतं. ते आणि झालंय सगळं दुसरं लिहून म्हणजे अजून विचार. लिहिलंस तरी भरपूर निघेल. जर आठव. हं. ठीक आहे. भरपूर आहे. आता मुलं 5 वर्षाची आहेत. 365 डेजचं जरा आठवा म्हणजे माहिती वाढत जाईल. हो. कशात ठीक. इंटरेस्ट आहे? कलरिंग मध्ये आहे का? त्यांना बाहेर कुठे नेल्यावर मजा येते का? त्यांना झोपाळ्यावर खेळायला आवडतं का? काहीही. भरपूर आहे. लिहिता थकाल तुम्ही आणि मेन म्हणजे आपल्या टीचर बद्दल इतकं काही लिहिता येतंय आपल्याला. खूप सारे 10वी पर्यंत काय 15वी पर्यंत आपल्याला वेगवेगळे टीचर्स आणि मॅडम होते. बऱ्याच जणांबद्दल लिहायचंय आपल्याला. कुठे स्टक असू माहिती नाही आपण. I got 17 people who changed my life. माय गॉड! वाह! 17 पीपल. तो काही अडचण असेल माझा नंबर आहे, कॉल करू शकता. आणि अधून-मधून आपण भेटणारच आहोत म्हणजे एक 2-4 दिवसांनी. तेव्हाही विचारू शकता. असे काही ऑकवर्ड वाटून घेऊ नका पुन्हा विचारलं तर. काही मुलं एकपाठी असतात, काही द्विपाठी असतात, काही त्रिपाठी असतात आणि काही चौपाटी असतात. पण चौपाटीवाल्यांनी भेळ विकायलाच जावं. जोक्स पार्ट. तर शिकवायला काही प्रॉब्लेम नाहीये आणि सुरू करा. मस्त मजा करा, लिहा आणि सतत कृतज्ञतेत राहा आणि सगळ्यांना खूप धन्यवाद. तुम्ही आजही सगळ्यांनी बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. व्हेरी गुड. आणि तुम्हाला म्हणजे कळकळ आहे. तुम्हाला लक्षात आलंय, की काहीतरी केल्यामुळे काहीतरी होणार आहे. कृतज्ञतेचा पाया मजबूत झाला, की तुम्हाला काही ठराविक वाक्यच लिहायची आहेत रोज. पण अजून तुमचं मागचं जर ब्रेकडाउन्स असतील, तर तुम्हाला जरा जास्त तुम्हाला वाटतं ज्या ठिकाणी मी अडलेलो आहे, जे माझं रिलेशन थोडं हे आहे, वीक आहे, त्यावर जास्त काम करा. पैसे असतील तर पैसे व्यवस्थित असतील, तर त्याच्यावर काम करायची गरज नाही स्पेशली. पण थँक म्हणत राहायचंय तुम्हाला. पगार येईल त्या दिवशी बायकोला माहीत असेल, तर तिने विचारून घ्या. बायको कमवत नसेल, तर नवऱ्याचा पगार हा आपलाच आहे. तर त्याचे पण थँक आपल्याला म्हणायचे पगाराच्या दिवशी. ज्या दिवशी कुठल्याही प्रकारात तुमच्याकडे पैसे आले, त्या प्रत्येक पैशाला त्या दिवशी थँक द्या. तुम्हाला पुन्हा ते वाढवत जायचं नसेल तर. आणि लहानपणी तुम्हाला कोणी पैसे दिले असतील, कोणी खाऊला दिले, कोणी ₹5-50 त्यावेळी 100ची नोट कोणी दिली आहे, त्यांचेही आठवून आभार माना. त्या पैशाला जेवढे तुम्ही आभार द्याल आधीच्या, तेवढे तुमच्या पैशात इथे आता वाढ होईल. सो असं प्रत्येक गोष्टीची जादू तुम्ही घेऊ शकाल, घ्याल. तर कुठल्या ठिकाणी आपण अडकलेलो आहे, रिलेशनमध्ये आपण अडकलोय का कुठे पैशामध्ये स्टक आहे, का आपल्या करिअरमध्ये आहे, तर ते त्याच्यावर तुम्हाला जास्त काम करायचंय. करिअरमध्ये आपण काही कुणाला बोललोय का? आपला बिझनेस का थांबलाय? आपण कुणाला कधी ओरडलेलो का? आपण हेल्पर्स ना, हे 2024 वर्ष शनी महाराजांचं वर्ष आहे. त्यामुळे कम्युनिटी हेल्पर्सना खूप ग्रॅटिट्यूड द्या. त्याचा तुम्हाला फायदा निश्चित झालेला दिसेल. खालची लोकांना आनंदी ठेवलं तर शनी महाराज आनंदी राहतात. हे एक सिंपल आणि चांगलं गोष्ट आहे. तर खालचे म्हणजे खालचे असे नव्हेत. आपले जी साधी कामं आहेत, भाजीवाले म्हणा, कोणीतरी फेरीवाले म्हणा, आपल्याकडे कामाला येणारी लोकं त्यांना तुम्ही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना त्यांच्यासाठी 4 वाक्य लिहिलीत. माझी बाई तर आता मला तिच्याकडे बघायलाही लागत नाही. इतकं सोन्यासारखं काम करून जाते. फक्त मी तिचा रोजच्या रोज आभार मानते. ती माझ्या खोल्या साफ करते आणि माझी भांडी घासते आणि खूप स्वच्छ काम करून जाते. ती तसंच करून जाते. तुम्ही विश्वास नाही ठेवणार एवढं म्हणजे अजिबात तशी नव्हतीच ती ऐकणाऱ्यातली. पण खरोखर आहे. जसं ते म्हणाले ना, की आज माझं ते काम झालं असं-असं. तर असंच आहे. असं होतं, जादू होते. आपल्या ग्रुपमध्ये एक मुलगी आहे तनिष्का 10वी ला आहे. आता परीक्षा दिली तिने. तिचा आज मला फोन आला होता.
तर ती पहिल्या दिवसापासून करतीये, म्हणजे बोलायला तर मे हो. बी शाय वाटत असेल, पण तिने मला सांगत होती अनुभव, की काकी मला आता कुठल्या पण रेस्टॉरंटमध्ये गेले की वाट बघायला लागत नाही. तर तिने सांगितलं हा. एक इन्सिडन्स की ती गेली होती तिथे खूप लोक होती म्हणजे बसायला जागाच नव्हती. पण ती म्हटली मी ऑर्डर घेऊन लस्सी माझ्या हातात येईपर्यंत अख्खा एक रो रिकामा झाला आणि बसायला जागा मिळाली. क्या बात आहे, क्या बात आहे. बाबांना तनिष्काने चेहरा बाबांना दाखवलाय. हा बाबांना काहीतरी सांगायच्या आधीच बाबा मला ती गोष्ट घेऊन देतात किंवा सांगतात, तर तिला तो फारच मजेशीर, म्हणजे ती खुश बाबा, आहे, तिच्या आवाजातूनच मला आनंद झाला. इतकी खुश आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद तुम्ही आणलात प्रीतीताई. त्यांना इकडे आणून. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. छान. तनिष्काने मला चेहरा दाखवलाय. हो मजा येते ना मग? हो, खूप मजा येते. येस, येस. मग तसंच रिझल्ट साठी पण आनंदातच राहा, काही टेन्शन घेऊ नको. रिझल्ट कधी आहे? आज तर डिक्लेअर झालाय ना कुठला तरी? ICICI. ते बोललाय 1 जूनला. 1 जूनला आहे. ओके. तोवर थँक्यू म्हणत राहा आणि रिझल्ट खूप छान आलाय असं करत राहा. हा, मग आम्ही पेढे खायला येऊ. ओके. ओके. बरेच वाजलेत. थांबूया का साक्षी? थँक्यू थँक्यू थँक्यू. तरी पण कोणाला काही बोलायचंय का? राहिलंय का कोणाचं काही? येस, थँक्यू. भारताताई तुमचेच कोणाला आभार. वाटतंय बोलायचं? तनिष्का, तुला काय बोलायचंय? मला जे बोलायचं 1-2 वाक्य बोल की. ओके. सांगितलं का? येस. मला वाटतं ती नाही सांगणार म्हणून मग मी सांगितलं तिच्या ऐवजी, कारण की ती इतकी खुश होऊन नाही, नो प्रॉब्लेम. गेली तू होती. सांगायला सुरुवात केल्यावर ती प्रकट झाली. मी एका ओके. ते गेले चेहरा तरी दाखवला. गुड, गुड. काय बोलते? हॅलो. हा बोलता मी ती मी बोलतेय. हा, बोल. आणि तिथे मला पाण्याची बॉटल पाहिजे होती. मग त्यांच्याकडे नव्हती. मग त्यांनी दुसरीकडनं मला पाण्याची बॉटल आणून दिली. वा. व्हेरी गुड. छान आहे. तुम्ही लवकर आलाय म्हणजे तुम्ही मास्टर लोकच आहात. लवकर इथे पोहोचलाय. आम्ही खूप उशिरा पोहोचलोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि असंच थँक्यू मध्येच राहा. सगळं तुला हवं ते मिळेल. तुला कुठे ऍडमिशन हवी ते लिहून काढ, कुठल्या कॉलेजात, आणि ते मिळाले ऑलरेडी. काय करायचं ते सगळं लिहून काढ. ओके. चला तर मला वाटतं 11:30 झालेत बहुतेक. थांबूया आपण इथे. तुम्हाला कळलं नसेल तरी तुम्ही हा एपिसोड पुन्हा पुन्हा बघून तुम्हाला जे हवंय ते लिहू शकता. व्हेरी गुड. धन्यवाद. आणि सगळे माझे स्टुडंट अगदी प्रामाणिकपणे काम करतात, त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि तुम्ही खूप शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल खूप आभारी आहे. ज्यांचा कोणाचा आज वाढदिवस असेल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, आणि ज्यांची कोणाची अॅनिव्हर्सरी असेल आम्हाला कळून नाही दिली आहे त्यांना अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा. सगळ्यांना शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री. थँक्यू. थँक्यू. उद्याचं काही सांगणार आहे का साक्षी? उद्या काय आहे? हॅलो. उद्या भेटणार आहात का उद्या साक्षी? साक्षी लीव झाले आय सेन्स. उद्या आपण ग्रुपवर टाकू. उद्याच ओके, आपण ओके. ग्रुपवर टाकूया. भारतीताई आम्ही मिस करू हं तुमचा आवाज. सगळ्यांनी जितक्या लोकांनी माझ्या थ्रू कनेक्ट झाले त्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की त्या खूप छान सांगतात, खूप छान सांगतात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. थँक्यू. चलो ठीक आहे. बाय. उद्याबद्दलची माहिती किंवा पुढे आपण काय करणार आहोत ती माहिती तुम्हाला ग्रुपवर मिळेल. हा. तसंच भेटत राहू. असं काही लगेच अलविदा नाहीये, पण भेटत राहू. ओके. एखादं कोणाला गाणं म्हणता येत असेल तर म्हणा बाय बायचं. तुमच्या आवडीचं सांगा बाय मग. नाही करायचं एवढ्यात अजून. काय बाय नाही करायचंय? बरं बरं, ठीक आहे. ओके. गुड नाईट. गुड नाईट. बाय. गुड नाईट. उद्या तुम्हाला माहिती मिळेल ग्रुपवर, उद्याचं काय परवाचं काय. ओके. मग मला एक भेटू आपण. क्वेश्चन आहे. जर तुम्हाला एक गोष्ट हवी